आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीला आता अखेर सुरुवात झाली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे। शिवसेना कुणाची, ठाकरेंची की शिंदेंची, याच्यावरती कोर्ट लवकरच निकाल देणार आहे। आज सुनावणी पार पडतीये। दोन्ही पक्षांच्या वकिलांनी युक्तिवाद मांडायला सुरुवात केलेली आहे। अखेर काय होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंसह संबंध महाराष्ट्राचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे। जरी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी एकनाथ शिंदेंकडे आलेलं असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी याचिका दाखल केलेली होती। या याचिकेवरती आता सुनावणी होतीये। सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। तारीख पे तारीख मिळत होत्या या सुनावणीला। आज पुन्हा एकदा सुनावणी पार पडतेय। या सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांच्या वकिलांचे युक्तिवाद लक्षात घेतले जातील आणि या युक्तिवादानंतर कोर्ट आपला निकाल देणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडतीये। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती सध्या सुनावणी पार पडतीये। सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद सध्या सुरू झालेला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये दोन्ही वकील हे युक्तिवाद मांडतायत। याआधी अनेक वकिलांनी आपला युक्तिवाद मांडलेला होता। त्याच्यानंतर कोर्टाने या युक्तिवादावरून पुढील काही निकषांवरती सुनावणी होईल असं सांगण्यात आलेलं होतं। शिवसेना पक्षाच्या चिन्हाच्या वादावरती आज महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे। या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पक्ष चिन्हाबाबत न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद अपेक्षित आहे। नेमकं काय युक्तिवाद होतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या सुनावणीतून पुढची राजकीय घडामोडींना सुद्धा दिशा मिळण्याची शक्यता आहे। याच्या आधी सुद्धा अनेक वेळा कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह नेमकं कुणाचं याच्यावरती महत्त्वाच्या वादाची सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सध्या सुनावणी सुरुवात झालेली आहे। हा वाद उद्धव ठाकरे यांच्या गटानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरती आधारित आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्या सुनावणी मागची मी थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला देतो। 2022 मध्ये शिवसेनेमध्ये ही फूट पडलेली होती। त्याच्यानंतर हा सगळा वाद निर्माण झालेला होता आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेत माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, आपण याच्या आधी बघितलं असेल तर 2022 पासून सुरू झालेला हा सगळा जो प्रकार आहे, हा सगळा जो वाद आहे, तो आता सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन पोहोचला। कोर्टासमोर आज सुनावणी पुन्हा एकदा पार पडते। काय अपेक्षित आहे आजच्या सुनावणीतून? आजच्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा कपिल सिब्बल जे आहे त्यांनी निवडणूक आयोगाला त्यांचेच नियमांची आठवण करून दिलेली आहे। खास करून ज्यावेळेस निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 10व्या सूचीनुसार जे आहे पक्ष हा वेगळा असतो, म्हणजे विधिमंडळ पक्ष जो असतो, म्हणजे जे खासदार आमदार निवडून आलेले असतात तो पक्ष वेगळा असतो आणि जो बाहेर म्हणजे आपल्याला कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून एक असतो तो एक पक्ष असतो। अशा दोन्ही पक्ष म्हणजे कार्यकर्ते आणि कार्यकाऱ्यांमुळेच आमदार खासदार निवडून येतात। त्यामुळे जर खासदार आणि आमदारांनी भले ते 2/3 3/4 खासदार आमदारांनी जरी असा वेगळा निर्णय घेतला तरी तो एक गट म्हणून स्थापन होऊ शकतो, तो एक वेगळा पक्ष म्हणून असू शकत नाही। याचाच दाखला कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला आणि सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीमध्ये दिलेला आहे। त्यामुळे 10व्या सूचीचा पुन्हा एकदा पुनरुच्चार जो आहे आजच्या या सुनावणीमध्ये झालेला आहे आणि 10व्या सूचीवरती पुनर्विचार आता सुप्रीम कोर्ट करणार का, निवडणूक आयोग करणार का? पण ज्योत्स्ना, आपण आतापर्यंत जर आत्ताचा जो काही तू दाखला दिलेला आहेस, पण न्यायालयाच्या निरीक्षणांमुळे कोणत्या गटाचं पारडं सध्या जड वाटतंय असं काही आली आहे का माहिती तुझ्यापर्यंत? जर आपण बघायला गेलं तर कागदोपत्री कायद्यानुसार जे आहे ते ठाकरे गटाचं पारडं जरी जड असलं तरी गेल्या काही वर्ष म्हणजे पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे सिद्धेश। कारण पक्ष जो आहे, पक्ष फुटी जी आहे त्याच्यानंतर जवळपास 4 वर्ष झालेले आहे। त्याच्यानंतर लोकसभा विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या याच ठाकरे या शिवसेनेच्या पक्ष चिन्हानुसार शिंदेकडे होता आणि त्यामुळे आता पक्षाचे पदाधिकारी पक्ष म्हणून जो आहे तो आमच्याकडेच असल्याचा एक मोठा दावा शिंदेकडे आहे। त्यामुळे या सुनावणीला बराच काळ लोटल्यामुळे आता शिंदेचा पक्ष हा जड झालेला आहे किंवा शिंदेकडे जास्त मोठे पदाधिकारी कार्यकर्ते आहे, जास्त संख्येनं आहे असं आपल्याला म्हणता येईल। पण ज्योत्स्ना, आपण जर एकंदरीत बघितलं असेल, जसं तू आता उद्धव ठाकरेंच्या गटाचा उल्लेख केला, उद्धव ठाकरेंच्या गटाची मुख्य भूमिका नेमकी काय होती? ते आयोगाच्या निर्णयाला कोणत्या आधारावरती आव्हान देतात सध्या?
उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरुवातीपासून जे आहे ते 10व्या सूचीचा दाखला जो आहे तो त्यांनी दिलेला होता. कपिल सिब्बल यांनी हेच म्हटलं होतं की विधिमंडळ पक्ष जो असतो, खासदार आमदार जे निवडून आलेले असतात ते पक्षाची म्हणजे तो ओबी फॉर्म त्यांना दिलेला असतो पक्ष म्हणून, त्याच्यावरतीच ते खासदार आमदार निवडून आलेले असतात. त्यामुळे जर एखादा वेगळा गट सापडला, आपण बघितलं सिद्धेश, स्थानिक पक्ष असा जो 10व्या सूचीचा नियम जर गेला तर स्थानिक पक्ष फुटले, मग पहिली शिवसेना फुटली, त्याच्यानंतर राष्ट्रवादी. पण आपण बघतोय की जे राष्ट्रीय पक्ष जे आहेत म्हणजे काँग्रेसमध्ये सुद्धा आपण अंतर्गत चर्चा अनेक वेळा बघितली की पक्ष फुटणार आहे वगैरे, पण काँग्रेस हा पक्ष फुटू शकला नाही कारण त्याच्याकडे वन मेजॉरिटी जे आपण म्हणतो तशी मेजॉरिटी राष्ट्रीय पक्षांना जो आहे तो निवडणूक आयोगाला सर्व आणि नियमानुसार. ज्योत्स्ना, तू थोडीशी रेंज मध्ये आहे कारण तुझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र आपण बघतोय सध्या सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे. सध्या ठाकरेंचं पारडं सुरुवातीच्या काळामध्ये जड होतं असं आपल्याला दिसलं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदेच्या वकिलांनी जो काही युक्तिवाद केला, या युक्तिवादानंतर कोर्टानं सुद्धा अनेक भूतकाळाची दखल घेतली. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की मी पार्श्वभूमी तुम्हाला थोडीशी देतो. 2022 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेच्या गटानं वेगळा दावा केलेला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये भारतीय निवडणूक आयोगानं शिंदे गटालाच अधिकृत शिवसेना म्हणून त्यांना मान्यता दिली. धनुष्यबाण हे चिन्ह, पक्षचिन्ह सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिलं. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह उद्धव ठाकरेंना देण्यात आलं. त्या चिन्हावरती आणि त्या नावावरती त्यांनी निवडणुका सुद्धा लढवलेल्या होत्या. मात्र या निर्णयाला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयामध्ये आता आव्हान दिलं आणि त्याच प्रकरणावरती आजची सुनावणी सध्या सुरू झालेली आहे. आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मी पुन्हा एकदा जाणार आहे माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणेकडे. ज्योत्स्ना, आजच्या सुनावणीमध्ये न्यायालयाकडून कोणकोणत्या महत्वाच्या मुद्द्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात दोन्ही पक्षाच्या वकिलांना? अगदी बरोबर आहे. जसं की मी म्हणाले की जे 10वी सूची जी आहे ज्याच्यानुसार एखाद्या पक्ष नेमका कोणाकडे असतो, पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे काय अधिकार असतात, विधिमंडळ गटपक्ष म्हणजे विधिमंडळ लोकसभा खासदार किंवा राज्यसभा आणि विधानसभेचे विधान परिषदेचे खासदार आमदार जे असतात ते एक वेगळा गट, आणि जे पक्षातले पदाधिकारी असतात त्यांच्याकडे किती अधिकार असतात याचीच आज पुनर्सुनावणी आपण म्हणता येईल की त्याची एक पुन्हा एकदा वाचन जे आहे ते निवडणूक आयोगाला त्यांच्याकडे असलेल्या नियमाचं जे आहे ते करावं लागणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आज कपिल सिब्बल जे आहे ते अंतिम युक्तिवाद मांडतील आणि गेल्या 3 वर्षांपासून जे अधिक म्हणजे हे अंतिम टप्प्यावर पोहोचले. जर असा जर नियम लागू केला की विधिमंडळातलाच पक्ष जो आहे तो पक्ष जर मानला गेला, कारण यापूर्वी कपिल सिब्बल यांनी असं सांगितलं होतं की मुख्य पक्ष आणि विधिमंडळ मध्ये निवडून आलेला जो पक्षातले जे नेते असतात, आमदार खासदार असतात, ते एका आईला म्हणजे मुख्य पक्ष हा आई असतो आणि त्याची नाळ बाळाशी जोडलेली असते. म्हणजे मुख्य पक्षाचं जे नाळ असते ती विधिमंडळामध्ये आपल्याला खासदार आमदार यांच्या रूपामध्ये दिसते. आणि जर असा नियम जर लागू केला की जे खासदार आमदार जे आहे ते पक्ष घेऊ शकतात. पण ज्योत्स्ना, आता याच्या आधी ज्या काही कोर्टामध्ये सुनावण्या पार पडलेल्या आहेत, या सुनावणीसाठी कायम पुढची तारीख मिळालेली आहे. या आत्ता सुद्धा जी सुनावणी होते त्यानंतर पुढील तारीख दिली जाण्याची शक्यता वाटते का, की युक्तिवाद लवकर पूर्ण होऊ शकतो या वकिलांचा? काय वाटतंय? युक्तिवाद जो आहे तो आज पूर्ण होण्याची तशी शक्यता फार कमी आहे, कारण हे मॅटर जे आहे पूर्ण सुनावणी जी आहे ते दुपारी 2 वाजता सुरू झालेली आहे. आणि हा फक्त एका पक्षापुरता मर्यादित नाही राहणार आहे. जर आज शिवसेना शिंदेंना जर पक्षचिन्ह जर मिळालं तर हा निकालाचा परिणाम जो आहे, कारण सुप्रीम कोर्टामध्ये ते सुनावणी चालू आहे, हा परिणाम हा देशातल्या सर्व स्थानिक आणि सर्व राष्ट्रीय पक्षांना लागू होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाला जो काही निर्णय द्यायचा तो फार विचारपूर्वक निर्णय द्यायचा आहे. कारण असा जर निर्णय दिला म्हणजे जर ठाकरेंना जरी त्यांचं पक्षचिन्ह किंवा पक्ष म्हणून परत केला तरी मग शिंदेंनी या चिन्हावरती या नावावरती निवडणूक का लढवली गेली त्यांच्यावरती सुद्धा मग कोणती कारवाई होऊ शकते का, किंवा सुप्रीम कोर्टाच्या या तारीख पणामुळे जे आहे ते याचा फायदा शिंदेंना झाला काय, अशा सगळ्याच प्रश्नाची उत्तरं जी आहेत ती सुप्रीम कोर्टाला सुद्धा लक्षात घ्यावी लागतील. कारण जवळपास 5 पेक्षा जास्त. ज्योत्स्ना, मी तुला थोडंसं थांबवतो. एक अपडेट सध्या समोर आलेली आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचे नेते म्हणून निवड केली असा युक्तिवाद सध्या केला जातोय. विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं,
आमदार सुरतला गेले असा सुद्धा युक्तिवाद वकिलांनी केला। आमदारांचं फुटणं हे आधीच ठरलं होतं असं कपिल सिब्बल म्हणतायत। ठाकरेंचे वकील जे आहेत कपिल सिब्बल त्यांनी युक्तिवाद केलेला आहे। सुरतला शिंदे गेल्यानंतर ठाकरेंनी शिंदेंना विधिमंडळ नेतेपदावरून दूर सुद्धा केलं असाही युक्तिवाद कोर्टामध्ये सध्या पार पडलाय। व्हीप म्हणून सुनील प्रभूंची नियुक्ती सुद्धा केली गेली असंही कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादातून सांगितलेलं आहे कोर्टासमोर। शिंदेंना हटवल्यानंतर अजय चौधरींना विधिमंडळ नेते केलं गेलं असं सुद्धा आता सांगण्यात येतं। मी पुन्हा एकदा ज्योत्स्ना तुझ्याकडे येतोय। ज्योत्स्ना, या सगळ्या युक्तिवादावरून नेमकं काय वाटतंय? सध्या कशा पद्धतीचं घमासान सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की एखाद्या पक्ष अध्यक्षांनी ज्यावेळेस विधिमंडळ गटनेता म्हणून एखाद्याची नियुक्ती केलेली असते तर त्या नियुक्तीच्या आधारावरती विधिमंडळ गटनेते जो आमदार असतो त्याने सर्व पक्षाला आणि म्हणजे जो विधिमंडळामध्ये जो पक्ष आहे त्याला आणि त्याचबरोबर जो बाहेर पक्ष म्हणजे एक पक्ष म्हणून जो आहे पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांचा सारासार विचार करून अध्यक्षांनी दिलेल्या सूचनेनुसार जो आहे विधिमंडळ गटनेत्यामध्ये त्यांनी निर्णय घ्यायचा असतो। मात्र इथे कपिल सिब्बलांकडनं सुप्रीम कोर्टामध्ये असा आरोप केला जातो आणि तो आरोप कुठेतरी आपण ते सत्यच आहे असं म्हणू शकतो। कारण तुलाही आठवत असेल ज्या वेळेस विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या त्याच्याच रात्री जे आहे ते अनेक म्हणजे क्रॉस वोटिंग झालं होतं आणि त्याच रात्री शिंदे जे आहे शिंदे त्यांच्या काही आमदारांना घेऊन, सर्व आमदारांना पण नाही, त्यातल्या काही आमदारांना घेऊन ते सुरतला गेले होते आणि त्याच्यानंतर शिंदे हे अचानक क्रॉस वोटिंग झाली आणि त्याच्यानंतर शिंदे त्यांच्या काही आमदारांना घेऊन सुरतला गेले आणि सुरत नंतर गुवाहाटीला गेले। तर ते काही एक तासाभराचं प्लॅनिंग होतं तर ते आधीच प्लॅनिंग जे आहे ते शिंदेनी केलं असल्याचे पुराव्या सकट जे आहे ते कपिल सिब्बल जे ठाकरेंचे वकील आहेत ते कोर्टामध्ये मांडत आहेत आणि त्याचमुळे आता पूर्ण प्रश्न उपस्थित होतोय की असं संपूर्ण पक्ष, कारण हा शिवसेनेच्या सुनावणी पुरता मर्यादित राहणार नाही तर हा राष्ट्रवादी यांच्या पुरता सुद्धा मर्यादित राहील। कारण एका बाजूला शिंदे विधिमंडळ गटनेते होते, याचाच अर्थ पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना एकनाथ शिंदे यांच्यावरती संपूर्णपणे विश्वास होता आणि त्याचमुळे त्यांनी विधिमंडळ गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती। मात्र आता अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये जर शिंदेंनी त्यांचे काही आमदार घेऊन जर पण ज्योत्स्ना, एक मुद्दा अजूनही आपल्याला विसरता येणार नाहीये। तो मुद्दा असा आहे की जो निवडणूक आयोगानं जो काही निर्णय दिलेला होता तो कायम ठेवायचा की रद्द करायचा यावरती ही सुनावणी केंद्रित वाटतेय का तुला आजची? यापुरती म्हणजे निवडणूक आयोगाने जे काही कारणं दिली होती की पक्ष आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदेना का देण्यात येतं किंवा त्यांनी राज्यपालांनी हस्तक्षेप केला होता आणि त्याच्यानंतर अक्षरशः म्हणजे विधान भवन मध्ये मतदान पार पडलं होतं आणि त्या मतदानानंतर जे आहे शिंदेना अधिकची मतं पडली पण जो पक्ष फुटला होता शिवसेना पक्ष जो पूर्णपणे फुटला होता तो एका दिवसात एका तासात फुटला नव्हता। तर काही नेते म्हणजे उदय सामंत असतो, दादा भुसे असतो, ते शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत बसून पत्रकार परिषद घेत होते आणि नंतर म्हणजे असे अनेक आपण आमदार बघितले त्यांनी जे सुरुवातीला म्हणजे पक्ष जेव्हा शिंदे काही त्यांच्या आमदारासोबत निघून गेले होते त्याच्यानंतर म्हणजे शिंदेकडे ज्यावेळेस पक्ष त्यांनी फोडला, शिंदे त्यांचे आमदार घेऊन गेले होते तेव्हा शिंदेकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं। त्यांनी पुरेसं संख्याबळ एका अदृश्य शक्तीमुळे मिळवलं अशा प्रकारची अनेक वेळा बतावणी शिंदेंनी स्वतः माध्यमांसमोर केलेली आहे। त्यामुळे पक्ष जर त्यांना म्हणजे त्यांनी पक्ष फोडला किंवा पक्षामध्ये दोन भाग झाले तर शिंदेकडे पक्ष घेऊन जाताना त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ होतं कारण त्यांच्याकडे असे अनेक आमदार जे होते ते त्या नंतर जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये सहभागी झाले आणि त्याचमुळे जर निवडणूक आयोगाने त्यांची भूमिका तेव्हाच मांडली असती। नक्कीच त्यामुळे एकंदरीतच आजच्या सुनावणीकडे काय होतं, काय सुनावणीमधून कोर्ट निकाल देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या अपडेट बद्दल आपण जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे आपल्यासोबत आहे। शुभम, आपण बघतोय की आज पुन्हा एकदा तारीख मिळालेली होती आणि आज सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। कोर्टामध्ये कपिल सिब्बलांनी जो युक्तिवाद केलेला आहे त्याच्याकडून आता शिंदेच्या वकील आता काय युक्तिवाद करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय घडतं एकंदरीत कोर्टामध्ये सध्या काय माहिती आहे? अर्थातच सिद्धेश, मागील 15 दिवसातली तिसरी तारीख ही मिळालेली आहे आणि काल कुठेतरी कपिल सिब्बल यांना वेळ अपुरा पडला म्हणून त्यांनी कोर्टाकडे विनंती केली होती की मला पुन्हा एकदा वेळ देण्यात यावी आणि कोर्टाने लगेच आजची वेळ दिलेली आहे। खरं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी ही अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि अशामध्येच कुठेतरी आजचा दिवस हा महत्त्वाचा देखील मानला जातोय। 2 वाजताची ही सुनावणी होणार होती पण 3 वाजताच्या दरम्यान ही सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केली। जेव्हा कारवाईची गरज भासली तेव्हा
बंडखोर आमदार एका पूर्वनियोजित रणनीतीनुसार प्रथम सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले, याबद्दल कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा याबद्दल वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे. कोर्टामध्ये जे आहे ते सांगितलेलं आहे. सरन्यायाधीश यांच्या पुढे हा मुद्दा मांडला. इतकंच नाही तर सिब्बल हे देखील म्हणतात की सरकारच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे यांच्याकडून कधीच तक्रार केली नाही. सप्टेंबर 2018 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शिवसेनेचे गटनेते आणि सुनील प्रभू यांना मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती. खरं तर हा सगळा जो वाद आहे हा महाराष्ट्रातला आहे, सुप्रीम कोर्टात गेलाय. पण ज्यानुसार विधान भवन मुंबईमध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी घडल्या होत्या आणि ज्यानुसार हे संपूर्ण प्रकरण ज्यावेळेस निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, त्यानंतर या सर्व नेत्यांनी जे आहे आणि शिवसेनेच्या सर्व उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्याच्यानंतरची ही सुनावणी आहे. इतकंच नाही तर याच्याबद्दलचे लेटेस्ट अपडेट अजून कशा पद्धतीने येत आहेत समोर हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर क्रॉस वोटिंग देखील केली होती असं देखील सांगितलेलं आहे. तर 2013 पासून सर्व निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झाल्या. त्यामुळे पक्षाची घटना ही कशा पद्धतीने सुरू होती याच्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम सुरुवात करून सांगितलं की पक्ष हा कशा पद्धतीने सुरू होता. ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्याच्यानंतर पक्ष हा कसा समोर आला याबद्दल त्यांनी सांगितलं. एकूणच पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने सर्व हे केलेलं आहे तर निवडणूक आयोगाच्या विरोधात तुला थोडंसं थांबवतो. एक मोठी अपडेट आली आहे गटनेता निवडीवरती. ही अपडेट आहे गटनेता पदावरील अकालपट्टीच्या ठरावावरती आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत का असं विचारलं सुद्धा जात आहे. न्यायालयानं ही विचारणा केलेली आहे. या संदर्भातली काय माहिती आहे सध्या एकनाथ शिंदेचे वकील हा युक्तिवाद जो करण्यात आलेला होता न्यायालयानं जी काही विचारणा केली त्याला कसं उत्तर देत आहेत? अर्थातच ज्या पद्धतीने या सर्व सुनावणी सुरू आहे त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोगाच्या वर देखील ताशेरे हे ठामपणे ओढले जाऊ शकतात असा एक अंदाज व्यक्त होताना दिसून येत आहे आणि त्या पद्धतीची प्रतिक्रिया या सोशल मीडिया मध्ये देखील दिसून येत आहे. इतकंच नाही तर ज्या पद्धतीने आता सुनावणी ही सुरू आहे आणि गटनेता आणि ज्या प्रकारे व्हीप काढण्यात आला होता तो व्हीप बजावण्यात आला होता तो देखील आमदारांनी अमान्य केला आणि आमदार जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून किंवा काही जणांच्या सांगण्यावरून हे विधान भवन मधून मुंबई सोडून गेले होते. याबद्दल देखील त्या ठिकाणी वक्तव्य जे आहे ते करण्यात आलेलं आहे. सिब्बल यांच्याकडनं हे सांगण्यात आलेलं आहे. नेमकं याच्यावर आता शिंदे गटाचे जे सर्व वकील आहेत शिंदे गटाने सगळं जे वकील त्या ठिकाणी ठेवलेली आहे कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी ते आता नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण ज्यानुसार ही सुनावणी मागील आता 20 मिनिटांपासून सुप्रीम कोर्टामध्ये ही विशेष सुनावणी जी मानली जात आहे ती सुरू आहे. त्याच्याबदले सर्वप्रथम अपडेट्स हे देण्याचा जो प्रयत्न आहे तो होत आहे. अशामध्येच आता पक्षाची घटना ही कशा पद्धतीने समोर आली होती आणि इतकंच नाही तर आतापर्यंत बेंचवर जे काही मांडण्यात आलेलं आहे जे काही सुप्रीम कोर्टाला सांगण्यात आलेलं आहे त्याबद्दल सिब्बल यांनी वारंवार त्याच सगळ्या गोष्टी निदर्शनात आणण्याचा प्रयत्न हे ठामपणे ते करत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी याच सगळ्या ज्या सूचना आहेत हे जे सगळं मांडणं आहे जे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून देखील होत आहे, ज्येष्ठ नेत्यांकडून देखील होत आहे, त्यांच्या वकिलांकडून देखील होत आहे, त्याच्याचकडे प्रामुख्याने लक्ष वेधण्याचं काम हे आता सिब्बल यांच्याकडनं होत आहे. खरं तर कपिल सिब्बल या केसला घेऊन प्रचंड महत्त्वाने याच्यावर लक्ष देत आहेत. उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्या संपर्कात असतात आणि सातत्याने संजय राऊत असतील, अनिल देसाई असतील, अरविंद सावंत असतील हे देखील दिल्लीमध्ये अधिवेशन दरम्यान किंवा इतर कामकाजादरम्यान जेव्हा दिल्लीत जात असतात हे देखील त्यावेळेस त्यांची भेट घेत असतात. अशामध्ये आणखी एक अपडेट सध्या समोर येते. गटनेता पदावरील अकालपट्टीच्या ठरावावरती आमदारांच्या सह्या झालेल्या आहेत का अशी विचारणा न्यायालयानं केलेली होती. अकालपट्टीच्या ठरावावरती आमदारांच्या सह्या नाहीयेत. कपिल सिब्बल यांनी कबुली दिलेली आहे. एक मोठा ट्विस्ट, कारण डायरेक्ट असं कपिल सिब्बलांनी सांगितलेलं आहे की जो काही ठराव केलेला होता त्याच्यावरती आमदारांच्या सह्याच नाहीयेत. कपिल सिब्बलांनी ही कबुली दिलेली आहे. काय माहिती या संदर्भात? अर्थातच वेगवेगळ्या प्रकारे जे आहे आता वकिलांकडनं दावे करण्यात येत आहेत. त्यावेळेस घटना कशी घडली होती त्याबद्दल देखील माहिती देण्यात येत आहे आणि त्यामुळे ज्यानुसार आता हे मान्य करण्यात आलेलं आहे की सह्याच नाही दिलेल्या आहेत त्यामुळे या सुनावणीला जे अधिक महत्त्व देण्यात आलं होतं त्यानुसार नवीन खुलासे हे आता समोर येताना दिसून येत आहेत. सिद्धेश, अर्थातच पाहायला गेलं तर या सगळ्यावर आता सुप्रीम कोर्ट काय बोलतं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर याच्यावर नेमकं आता निवडणूक आयोग काय उत्तर देणार आणि तो उत्तर देण्यासाठी किती कालावधी लागणार किंवा कधीपर्यंत उत्तर देणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. जो कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केलाय असे कोणते दस्तावेज त्यांनी कोर्टासमोर सादर केलेले आहेत की ज्याच्यावरून हा त्यांनी जो पुरावा आहे तो कोर्टामध्ये सादर केल्याचं त्याच्यावरून न्यायालयानं विचारलंय?
काही अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या आपण विचारत असतो किंवा माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो तर कायदेशीर बाबी आहेत कोर्टात मध्ये आपण सादर केलेल्या आहेत त्यामुळे त्याबद्दल बोलणं उचित नाही असं वारंवार जे आहे हे सतत संजय राऊत अरविंद सावंत असतील यांच्याकडनं सांगण्यात येत असतं. आता नेमकं बेंचवर आतमध्ये सुप्रीम कोर्टात काय घडलेलं आहे याबद्दलची पूर्व माहिती जी आहे किंवा पूर्व कल्पना जी आहे ती कोणत्याच प्रकारे त्यांच्याकडनं आपल्याला देण्यात आलेली नाही किंवा इतकंच नाही तर त्याबद्दल कुठेतरी शिंदे गटाकडनं देखील युक्तिवाद हा करण्यात येईल आणि कुठेतरी आपला मुद्दा जो आहे तो पाडण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यामुळे नेमकं ह्याबद्दल थेटपणे सांगणं सिद्धेश फार कठीण आहे. पण ज्यानुसार आता ही ज्यानुसार हे आता सगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि ज्यानुसार सिब्बल आपलं म्हणणं मांडत आहेत त्यामुळे कुठेतरी सिब्बल यांची बाजू आणि उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील बाजू जी आहे ती कुठेतरी ठामपणे दिसल्याचं समोर येत आहे. इतकंच नाही तर सदस्यांची गरज देखील नाही आणि त्याच्यानंतर इतकंच नाही तर आता भरत गोगावले यांच्याबद्दल देखील तिथे उल्लेख झालेला आहे की पण शुभम अजून एक अपडेट आहे, अकालपट्टीचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुखांना असतात असं सिब्बल म्हणालेले आहेत. जो सह्यांचा मुद्दा आता सिब्बलांनी उपस्थित केलेला होता शुभम, हा सह्यान असलेला मुद्दा न्यायालयानं कितपत गांभीर्यानं घेतलाय सध्या सुनावणीच्या दरम्यान काय माहिती आहे? माहिती घेण्याचा प्रयत्न सिद्धेश असणार आहे कारण की मी जसं तुला सांगितलं की आतमध्ये नेमकं सुप्रीम कोर्टात बेंचवर काय घडतंय याच्याबद्दलचा अनुमान हा इथे लावणं फार कठीण आहे. त्यामुळे नेमका आता सुप्रीम कोर्ट त्याच्यावर काय सांगत आहे किंवा ज्या अपडेट्स आपण ट्विटच्या माध्यमातून लाईव्ह लॉच्या माध्यमातून घेत असतो त्याच्यावर सातत्याने आपलं लक्ष आहे आणि त्याचबद्दलची अपडेट देण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी करत असतो. त्यामुळे कोणताही अंदाज लावणं हा फार कठीण असणार आहे आणि त्याचमुळे या सुनावणीचं नेमकं अंतिम स्वरूप कशा पद्धतीने असेल याच्यावर नेमकं कोर्ट काय सांगतं शिंदे गटाचे वकील काय सांगतात. आणखी एक अपडेट सध्या समोर आलेली आहे. अकालपट्टीचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुखांना असतात असं कपिल सिब्बल सुनावणी दरम्यान म्हणालेले आहेत. बैठक आमदारांची होती तर मग सह्या का नाहीयेत असा प्रतिसवाल सुद्धा न्यायालयानं कपिल सिब्बलांना विचारलाय. काय माहिती आहे? बैठक आमदारांची होती तर मग सह्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आता घमासान सध्या सुप्रीम कोर्टामध्ये घडतंय. दोन्ही पक्षांच्या या सगळ्या युक्तिवादावरून नेमका आता कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जो सह्यांचा मुद्दा जो होता तो कपिल सिब्बलांनी या युक्तिवादामध्ये उपस्थित केला होता. मी पुन्हा एकदा शुभम तुझ्याकडे येणार आहे. पुन्हा एकदा कपिल सिब्बलांना न्यायालयानं विचारणा केलेली आहे. जर आमदारांच्या सह्या होत्या अकालपट्टीचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुखांना असतात असं जेव्हा सिब्बल म्हणाले त्याच्यावरती न्यायालयानं त्यांना विचारणा केलेली आहे की मग बैठक आमदारांची होती तर मग सह्या का नाहीयेत असा सवाल न्यायालयानं विचारलाय. नाही अर्थातच ज्यानुसार हे सर्व आमदार एकनाथ शिंदे किंवा जे पक्ष ज्यावेळेस उठाव करण्याचा शिंदेंनी ठरवलं होतं आणि त्यांच्या आदेशानुसार किंवा त्यांच्या एक रणनीतीनुसार ज्यावेळेस इथून निघून गेले मुंबई विधान भवन मधून आपलं मतदान जे होतं त्या दिवशीचं ते करून या ठिकाणावर निघून गेले होते तर त्याचबद्दलची ही चर्चा आहे आणि त्याच बैठकीसाठी अनुपस्थित राहिले होते. इतकंच नाही तर त्यानंतर व्हीप देखील बजावण्यात आला होता. सर्व आमदारांना उपस्थित राहण्यासाठीचा व्हीप जो आहे तो गटनेत्यांकडनं जो आहे गटप्रमुखांकडनं तो या ठिकाणी देण्यात आला होता. पण त्या ठिकाणी आमदार हे उपस्थितच राहिले नाही आणि अनुपस्थितीच्या कारणामुळेच कुठेतरी सह्या या देखील त्या सर्व आमदारांच्या झाल्या नाहीत ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याचा निश्चय केला होता. आणि त्यानंतर या सर्व घडामोडींवर ज्यानुसार आता सुप्रीम कोर्टामध्ये इतक्या महिन्यानंतर इतक्या वर्षांनंतर सुनावणी होत आहे त्यावेळेस प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करून जे आहेत सिब्बल यांनी संपूर्ण माहिती ही उद्धव ठाकरे संजय राऊत अरविंद सावंत अनिल देसाई आणि इतकंच नाही तर जे आतापर्यंत उद्धव ठाकरेंसोबत होते पण आता ठाकरेंची साथ सोडून ऑपरेशन टायगर होऊन शिंदे गटात आलेले आहेत त्यांच्याकडनं या माहिती घेऊनच हा युक्तिवाद हा सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही सिद्धेश तर नेमकं या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष जे संपूर्ण राज्याचं देशाचं लागलेलं आहे अशामध्ये निवडणूक आयोगाशी साठी देखील काय बोलणार याकडे पण तेवढंच महत्व आहे. अनेक पद्धतीने ज्या वेळेस एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा महाराष्ट्रात परतले होते त्यावेळेस त्यांनी गटप्रमुख म्हणून भरत गोगावले यांचं नाव सूचित केलं होतं सर्वप्रथम. त्याबद्दलची देखील त्या ठिकाणी निरीक्षण जे आहे सुनावणी दरम्यान हे या ठिकाणी झालेलं आहे आणि तिकडनं सगळं पक्षाची भूमिका एकनाथ शिंदेसोबत आलेल्या सर्व आमदारांची भूमिका ज्यानुसार बदललेली होती त्याबद्दल होते. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात ऑन फील्ड असलेली लढाई ज्यानुसार एकनाथ शिंदे अनेक भाषणांमधनं बोलत असतात तर मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे जी सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे आणि जी ते त्यांच्या भाषणांमधनं बोलून येतात त्याच्यामध्ये कुठेतरी एक महत्वाचा आणि मोठा फरक जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो आहे आणि तो या सुनावणीमध्ये
बरं. देखील स्पष्टपणे दिसून ठीक येतो आहे. आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला दोन्ही नेते काय सांगताहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये नेमक्या घटनेनुसार कशा पद्धतीने नोंद होऊन निरीक्षण जे आहे ते नोंदवलं जात आहे. नक्कीच. पण शुभम, आता आपण बघितलं असेल की कपिल सिब्बलांनी हा जो युक्तिवाद केला, हा युक्तिवाद नेमका केल्यानंतर आता ठाकरे गटाची बाजू ही जड झाल्याचं वाटतंय का? काय एकंदरीत चित्र आहे? अर्थातच जोपर्यंत कपिल सिब्बल हे आता कोर्टामध्ये आपली बाजू मांडत आहेत, उद्धव ठाकरेंची बाजू मांडत आहेत, त्यानुसार कुठेतरी कपिल सिब्बल यांचंच पारडं हे जड असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. इतकंच नाही तर गोगावलेंनी व्हीप जो बजावला होता तो योग्य नाही, तर सुनील प्रभूंनी बजावलेला व्हीप हाच योग्य आहे असं देखील आता त्यांनी म्हटलेलं आहे. अशाच प्रमाणे कुठेतरी सिब्बल जोपर्यंत या सर्व भूमिका आणि या सगळ्या बाजू मांडत राहतील आणि किती वेळ मांडतील याच्याचकडे अवलंबून आहे की शेवटपर्यंत आजच्या सुनावणीमध्ये सिब्बल यांचेच मुद्दे खरे ठरतात का, योग्य ठरतात का आणि त्यावर कोर्टाचं निरीक्षण किंवा कोर्ट काय सांगतं, जस्टिस याच्यावर काय म्हणतात त्याच्यावर देखील अवलंबून आहे. इतकंच नाही तर देसाई प्रकरणात कोर्टाकडून नियुक्त्यांबाबतचे स्पष्ट निर्देश जे आहेत हे देखील त्यावेळेस दिले होते. त्यामुळे नियुक्त्यांचे आदेश हे पक्षप्रमुखांनाच आहे, कोणत्याही प्रकारे गटनेत्यांना नाही आहेत असं देखील स्पष्ट करत आहे. असे देखील त्या ठिकाणी कोर्टामध्ये जे आहे सांगण्यात येत आहे. नेमकं सिद्धेश, हा सर्व मुद्द्यांनुसार ज्या प्रकारे सुनावणी ही पुढे जाताना दिसून येत आहे, कुठेतरी निकाल सुनावणी बद्दल देखील आज घोषणा होते का किंवा निकालाबद्दल देखील आज काही सांगण्यात येतं का याच्याकडे देखील लक्ष असणार शुभम, आहे. तुम्ही या सगळ्याकडे लक्ष ठेवून राहाच. पुन्हा एकदा पुढचे अपडेट्स घेऊ. सध्या एक महत्त्वाची अपडेट या संदर्भातली आपण बघतोय. गटनेता हटवताना आमदारांच्या सह्या नकोत का असा प्रश्न न्यायालयाकडून उपस्थित केला गेला. गटनेता ज्यावेळी हटवला गेला तेव्हा आमदारांच्या सह्या नकोत का असा प्रश्न हा न्यायालयाकडून आता उपस्थित केला गेलेला आहे. जी सुनावणी सुरू आहे त्या संदर्भातले हे सगळे अपडेट्स आपण एकीकडे बघतोय. पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे जाऊया. शुभम, रिद्धी, खरं तर विधान परिषदेतील क्रॉस वोटिंग नंतर आमदार सुरतला गेले असं सांगण्यात येत आहे. तर आमदार सुरत गुवाहाटी दौरा हा नियोजित होता असं देखील सिब्बल यांनी नमूद केलेलं आहे. त्यामुळे हा देखील एक प्रमुख मुद्दा जो आहे तो मानला जातोय. इतकंच नाही तर विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी क्रॉस वोटिंग झालं, त्यामुळे पूर्वनियोजित सगळं असणं, क्रॉस वोटिंग होणं याबद्दलचा कुठेतरी थेट पुरावा असल्याशिवाय सिब्बल जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये हे मांडणार नाहीत. तर ठाकरेंनी सुनील प्रभू आणि शिंदेबद्दलची जी नियुक्ती केली होती याबद्दल देखील त्या ठिकाणी वक्तव्य जे आहे ते सिब्बल यांनी म्हणणं जे आहे आपलं कोर्टापुढे मांडलेलं आहे. त्यामुळे पुरावे त्यांच्याकडे, ठाकरे गटाकडे असल्याशिवाय ती वकिलांच्या त्यांच्या टीमकडे देणार नाही, तर वकील त्याच्यावर अभ्यास केल्याशिवाय सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार नाहीत अशा पद्धतीने थेट आता समोर आलेलं आहे. त्यामुळे ज्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या की हे 1-2 दिवसात किंवा काही दिवसात झालेला हा खेळ नाही, तर हा पूर्वनियोजित आणि बराच काळपासून केलेला आहे, याच्याबद्दल आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील सिब्बल यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा पूर्वनियोजित होता. हे सर्व सुरतला जाणं, गुवाहाटीला जाणं आणि ज्या पद्धतीने शिंदे गटाकडून किंवा स्वतः एकनाथ शिंदेकडून उठाव करण्यात आलेला आहे म्हणण्यात येतं, त्याच्याबद्दल सिब्बल यांनी हे त्यांचं निरीक्षण आता या ठिकाणी नोंदवलेलं आहे. तर इतकंच नाही तर ज्यानुसार निवडणूक आयोगाने ज्यावेळेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती, पक्ष आणि चिन्ह हे त्यांना दिल्यानंतर त्यानंतर हा खटला जो आहे संपूर्ण सुप्रीम कोर्टासमोर आला होता. त्यावेळेसचे तत्कालीन राज्यपाल जे होते कोश्यारी, त्यावेळेस राज्यपाल म्हणून त्यांच्याकडे जी जबाबदारी होती, त्यामुळे त्यांनी देखील याच्यामध्ये जे निर्णय जो त्यांनी दिला होता, ज्या पद्धतीने त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांच्यासोबत जी त्यांची बोलणं झालं होतं, त्यांची जी बैठक झाली होती, त्यांचं जे बोलणं झालं होतं, त्यानुसार ते सर्व निरीक्षणाचा अभ्यास करून सिब्बल आज ज्या पद्धतीने भूमिका आपली मांडताना दिसून येत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये, त्यामुळे कुठेतरी त्यांचे सर्व मुद्दे हे वजनदार दिसून येत आहेत, त्यांचा पारडा हा मजबूत दिसून येत आहे. आणि आतापर्यंत सिब्बल यांना आपला मुद्दा मांडण्यासाठी वेळ हा अपुरा मिळत होता आणि अपुरा वेळ कारणामुळेच त्यांनी काल कोर्टापुढे ही विनंती केली होती आणि याच विनंतीमुळे आज दुपारी 2ची वेळ दिली होती. मागील अर्ध्या तासापासून ही आता सुनावणी सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मागील अर्ध्या तासापासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. रिद्धी, आता जसं शुभम तुम्ही म्हणालात की सिब्बल यांच्याकडून सांगितलं गेलं होतं की वेळ कमी मिळतोय, पण आजच्या दिवशी त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत सुनावणी दरम्यान, आजची सुनावणी निर्णायक होईल असं वाटतं का?
अर्थातच समजा या सुनावणी दरम्यान आता नेमकं शिंदे गटाचे वकील काय बोलतात, त्याच्यावर काय आक्षेप घेतात किंवा त्याच्याबद्दल काही वेळ मागतात का हे पाहणं महत्वाचं असेल, किंवा मग आज कोर्ट हे पुन्हा एकदा नवीन तारीख देतं का किंवा ही सुनावणी पुढे ढकलतं का हे पाहणं महत्वाचं असेल. कारण की सुनावणीचा काळ हा एक महत्वाचा मानला जातो जो इतक्या महिन्यांपासून सुरू आहे. तर मागील 15 दिवसात तिसरी तारीख देण्यात आलेली आहे. नेमका आता निर्णयाकडे कोर्ट कधी जाणार याची प्रतीक्षा हे ठाकरे गटाकडनं करण्यात येत आहे. तर मात्र दुसरीकडनं शिंदे गटाकडनं सुनावणी कशा पद्धतीने आपण पुढे नेऊ किंवा सुनावणीमध्ये आपल्या वकिलांना आपली कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर गरज लागू शकते याबद्दल सातत्याने मदत करताना किंवा संपर्कात असताना शिंदे गटाचे सर्व नेते आहेत आणि जी त्यांची टीम आहे ती दिसतं. तर मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे हे लवकरात लवकर सुनावणी समाप्त झाली पाहिजे आणि निर्णय जो आहे तो देखील जाहीर झाला पाहिजे. त्यामुळे एक महत्वाची घडामोड जी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समजा या केसमुळे किंवा या खटल्यामुळे बदल झाला, निवडणूक आयोगाच्या विरोधात देखील हा एक प्रकारे खटला आहे. तर कुठेतरी देशात अनेक असे मुद्दे आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधात किंवा पक्षांतर किंवा मग गटबाजी करून वेगळा गट स्थापन केल्याबद्दल त्यावर देखील असंच होईल. इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये दुसरं उदाहरण हे राष्ट्रवादी पक्षाबद्दल देखील आहे. तर त्यावर देखील या केसमध्ये काय होतं, या सुनावणीमध्ये काय होतं किंवा या सुनावणीच्या निर्णयामध्ये काय होतं त्याच्यावर हेही अवलंबून आहे की राष्ट्रवादी पक्षाबद्दल देखील काय होणार. इतकंच नाही तर देशात अनेक असे खटले सुरू आहेत ज्यानुसार मागील ही अर्ध्या तासांपासून सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये अनेक महत्वाचे किमान 10 ते 11 मुद्दे सिब्बल यांनी उपस्थित केलेले आहेत आणि सुनावणी ही अजून देखील कोर्टामध्ये सुरू आहे. सुप्रीम ठीक, आणि कोर्टामध्ये त्याचेच तपशील आपल्या हाती येत आहेत. शुभम, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. सध्या ही महत्वाची अपडेट आपण बघतोय. आमदारांचा गट हा बहुमताच्या जोरावर नेत्याला हाकलू शकत नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आमदारांचा गट जरी त्यांच्याकडे बहुमत असेल तरी सुद्धा त्याच्या केवळ बहुमताच्या जोरावर नेत्याला हाकलू शकत नाही असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. शुभम, हा जो मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे, काय नेमका ह्याचा अर्थ काढायचा? रिद्धी पुन्हा एकदा प्रश्न. आत्ता सिब्बल जे म्हणालेले आहेत, म्हणजे जो युक्तिवाद त्यांनी केलेला आहे की आमदारांचा जो गट असेल त्याच्याकडे एक ताकद येते त्याच्यानंतर तुम्ही सगळे गट एकत्र असल्यानंतर, पण त्याच्या आधारे तुम्ही नेत्याला हाकलू शकत नाही असं सिब्बल म्हणतात. अर्थातच ज्या पद्धतीने सिब्बल यांनी हे निरीक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे युक्तिवादादरम्यान, त्यामुळे कुठेतरी एक गोष्ट स्पष्ट होत आहे की अशा पद्धतीची कोणतीही घटना ही घडलेली नाही आहे आणि महाराष्ट्रासमोर देखील नाही आहे. शिंदे गट आणि त्यांच्यासोबत शिंदेसोबतचे जे आमदार आणि जे संपूर्ण महाराष्ट्रातनं जे जनता किंवा मग जे नेते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेसोबत आले होते त्यांनी एक आपला वेगळा गट निर्माण केला. गट निर्माण केल्यानंतर आम्हीच खरं पक्ष आहोत, खरी शिवसेना ही आमचीच आहे अशा पद्धतीने सांगितलं होतं. त्यामुळे आता नेमकं सिब्बल ज्यानुसार बोलत आहेत की नेत्याला तुम्ही काही करू शकत नाही, तर त्यामुळे कुठेतरी याच्यावर आता शिंदे गट आपल्या युक्तिवादामध्ये काय बोलणार हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. खरं तर कपिल सिब्बल हे ज्येष्ठ वकील आहेत, अभ्यासू वकील आहेत, पण तरी देखील यावर आता नेमकं शिंदे गटाचे सर्व वकील जे आहेत ते काय बोलणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण की ज्यानुसार आपण देखील सगळं बातम्यांचं कव्हरेज करत असताना या घटनेची नोंद आपल्याकडे आहे की एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण एक वेगळा गट निर्माण केला. एक वेगळे सगळे आमदार आणि जे मंत्री, जे तत्कालीन मंत्री होते त्यांना घेऊन हे मुंबई बाहेर महाराष्ट्र बाहेर गेले होते, पण कोणत्याही प्रकारे त्यांनी नेत्याला कोणत्या बाजू केलं नव्हतं. तर त्यांनी एक आपला स्वतंत्र गट हा स्थापन केला होता. फ्लोर टेस्टला समोर गेले होते. त्यावेळेसचे जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्या समोर देखील फ्लोर टेस्टला ते गेले होते आणि त्यानंतरच कुठेतरी परवानगी जी आहे ती विधानसभा अध्यक्ष यांच्याकडनं देण्यात आली होती. खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये हा खटला पोहोचण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडेच हा संपूर्ण सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडे गेली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सुनावणी सुद्धा आज सुरू आहे आपण बघतोय. शुभम, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते या घटनाक्रमाकडे. आता सध्या हे तपशील आपण जाणून घेऊयात. आमदारांचा गट आधी सुरतला गेला, नंतर गुवाहाटीला गेला. हा मुद्दा सुद्धा सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. गुवाहाटीला जाऊन आमदारांनी नवा नेता निवडला असं देखील सिब्बल म्हणालेले आहेत. आमदारांचा गट हा बहुमताच्या जोरावर नेत्याला हाकलू शकत नाही असं एकीकडे सिब्बल सांगतायत. त्यांनी हा युक्तिवादादरम्यान मुद्दा उपस्थित केलाय, तर दुसरीकडे त्यांनी हेही नमूद केलंय की आमदारांचा गट आधी सुरतला गेला, मग तिथून गुवाहाटीला गेला आणि गुवाहाटीला जाऊन आमदारांनी नवा नेता निवडला, म्हणजेच शिंदे यांना तिथल्या आमदारांच्या या गटानं नेता म्हणून निवडलं. या सगळ्या संदर्भात आता प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून आपण तपशील जाणून घेऊयात. ज्योत्स्ना, काय नवीन अपडेट आहेत? रिद्धी, आपण इथे बघायचं गेलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एखादा पक्ष, राजकीय पक्ष जेव्हा आपण म्हटलं जातं
त्यावेळेस फक्त विधिमंडळामध्ये निवडून आलेला गटनेता इतकं पुरेसं नसतं, तर पक्षाचे अध्यक्ष, पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे उपाध्यक्ष असं संपूर्ण मिळून म्हणजे पक्षा अंतर्गत सुद्धा संविधान आणि लोकशाही आहे की नाही याची सुद्धा खात्री जी आहे ती केली जाते आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाचं स्वतःच असं एक घटना असते जी त्यांना निवडणूक आयोगाकडे द्यावी लागते आणि त्या निवडणूक आयोगाकडे असलेल्या त्यांच्या घटनेनुसार तो पक्ष चालतोय की नाही हे सुद्धा बघणं हे निवडणूक आयोगाचं काम असतं. इथं मात्र निवडणूक आयोग जो आहे त्यांनी कदाचित फार दिरंगाई केली आणि ज्यावेळेस हा पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष हा जेव्हा फुटला गेला त्यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे त्यांनी त्यांच्यासोबत काही नेते घेतले होते ज्यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून किंवा त्यांना पक्ष अध्यक्ष म्हणून निवडून दिलं तर सगळेच नेते ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे सुरतला गेले त्यावेळेस त्यांच्या सोबत उपस्थित नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण बघायला गेलं तर माझ्याकडे पक्षाचे 1/3 मेजॉरिटी माझ्याकडे आहे असं जर म्हणायला गेलं तर ही 1/3 मेजॉरिटी त्यांनी कधी दाखवली ज्यावेळेस राज्यपालांनी संपूर्ण या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला होता, सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप केला होता, निवडणूक आयोगाने हस्तक्षेप केला होता. त्यानंतर तो जो वेळ मिळाला एकनाथ शिंदे त्या वेळेमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सगळे आमदार पक्षाचे आमदारांची संख्या त्यांच्याकडे जास्त होती, खासदारांची संख्या त्यांच्याकडे तेवढी पुरेशी नव्हती आणि त्यानंतर जे आहे ते राज्यपालांनी जे आहे ते सभा बोलावली आणि त्यानंतर मग त्या सभेमध्ये जे आहे ते म्हणजे मतदान झालं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जास्तीत जास्त आमदार आहे असं स्पष्ट झालं. मात्र त्यापूर्वी जे काही प्रक्रिया करायला पाहिजे होती पक्ष म्हणून ज्या ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी एकनाथ तुम्हाला थोडंसं थांबवते. एक महत्वाचे तपशील या संदर्भातले आपण आणखी जाणून घेतोय. गुवाहाटीला जाऊन आमदारांनी नवीन नेता निवडला हा मुद्दा सिब्बल यांनी या युक्तिवादादरम्यान उपस्थित केलेला आहे. आमदारांचा गट हा बहुमताच्या जोरावर नेत्याला हाकलू शकत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आपण प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. तर शुभम, आता ज्योत्स्ना यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की ज्या वेळेला फ्लोर टेस्टसाठी बोलवलं गेलं किंवा ज्या वेळेला हे बहुमत सिद्ध करायचं होतं त्यावेळेला शिंदेकडून दावा केला गेलेला होता की 1/3 मेजॉरिटी संदर्भातला दावा झालेला, पण तेव्हा मात्र आमदार खासदारांची संख्या कमी होती. आता तसं नाही. आता शिंदेसोबतची आमदार खासदारांची संख्या वेगळी आहे तेव्हापेक्षा. याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो? नाही, अर्थातच रिद्धी ज्यानुसार त्यावेळेस संख्याबळ हे कमी होतं असं सांगण्यात येत आहे, पण मात्र त्यावेळेस अधिक आमदार आणि अनेक मंत्री जे आहेत ते शिंदेसोबत गेलेले होते आणि ते गेल्यानंतर देखील काही आमदार आणि काही मंत्री राज्यमंत्री हे त्यांच्या मागून जे आहेत गुवाहाटीला पोहोचले होते. जे सुरतला नाही पोहोचले ते थेट गुवाहाटीला पोहोचले होते. पण ज्यावेळेस फ्लोर टेस्ट होत होती त्यावेळेस संख्याबळ हे शिंदे गटाचं हे मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याचनुसार कुठेतरी शिंदे यांनाही हिंमत झाली की आपण हे करू शकतो आणि त्यामुळे त्यांनी हे सगळं कायदेशीर बाबी तपासून आणि असं शक्य आहे का विधान भवन आणि विधानसभेची ज्यानुसार सगळी घटना लिहिली आहे त्याचा अभ्यास करून त्यांच्या टीमनी त्यांच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि नंतरच त्यांनी दावा जो आहे तो केला होता की शिवसेना पक्ष हा आमचाच आहे, आम्ही हा एक पक्ष आहोत, आम्ही एक गट आहोत आणि आमचा गटनेता जो आहे तो आम्ही आता निवडत आहोत. अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस जी आहे युक्ती जी आहे ती केली होती आणि त्या युक्तीनुसार विधानसभाचे जे त्यावेळेसचे तत्कालीन अध्यक्ष होते त्यांनी देखील परवानगी दिली होती आणि गटाला मान्यता जी आहे ती देखील त्यांनी त्यावेळेस दिली होती. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग ज्यानुसार रणनीती ही शिंदेंनी केली होती आणि संख्याबळ हे त्यांच्यासोबतचं वाढणार आणि आज जे वाढलं आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फार कमी प्रमाणात आमदार आणि खासदार आहेत आणि शिंदेसोबत अनेक पटीने आहेत, 2-3-4 पटीने जास्त आहेत. मी पुन्हा एकदा पुढचे तपशील घ्यायला तुमच्याकडे येतेच. सध्या आपले सहकारी अमेय सुंभळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. ते या सगळ्या घडणाऱ्या घटनांसंदर्भात विश्लेषण करतील. अमेय. रिद्धी, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जो शिवसेना जो पक्ष आहे एक तो कोणाचा आणि दुसरा म्हणजे तेव्हा म्हणजे एकसंध असलेल्या शिवसेनेत म्हणजे जेव्हा शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी ऑक्टोबर 2019 मध्ये एकनाथ शिंदेंना विधिमंडळाचा गटनेता नेमलं होतं. हा कोर्टात सगळी जी सुनावणी सुरू आहे आणि हा सगळा युक्तिवाद सुरू आहे तो त्याच्यामध्ये एक प्रमुख मुद्दा असा आहे की ज्या पक्षाध्यक्षांनी विधिमंडळ गटनेता नेमला आहे तोच पुढे जाऊन त्या पक्षाध्यक्षाला त्या पदावरून हटवू शकतो का
आणि तो पक्ष काबीज करू शकतो का? आणि ह्याच्यावर आता कपिल सिब्बल यांनी जे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या एका निरीक्षणाचा हवाला दिला तो असा होता की विधिमंडळ पक्ष वेगळा असतो आणि जो मूळ राजकीय पक्ष असतो तो वेगळा असतो. आपण त्याची गल्लत करता कामा नये. त्यामुळे म्हणजे फक्त या कारणाने की तुमच्याकडे 40-41 आमदार आहेत ह्यामुळे तुम्ही उद्धव ठाकरे आता या पक्षाचे अध्यक्ष नाहीत आणि हा पक्ष माझा आहे असं म्हणू शकता का? हा सगळा हा मुद्दा आहे आणि ह्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे आणि आता ह्याच्यावर कोर्ट काय निर्णय देते पाहावं लागेल. आणि जसं आता शुभम पण आपला सहकारी सांगत होता आणि आता जो युक्तिवाद आपण बघतोय तर कपिल सिब्बल कोर्टाला हे पटवून द्यायचा प्रयत्न करत आहेत की एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही आमदार जे पहिल्यांदा सुरतला गेले होते तेव्हापासून त्यांची प्रत्येक कृती जी आहे ती बेकायदेशीर होती आणि ती घटनेला धरून नव्हती. याचं कारण असं आहे की सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की पक्षप्रमुखांना सगळे अधिकार आहेत. म्हणजे गटनेता कोण असावा किंवा व्हीप कोण असावा म्हणजे प्रतोद कोण असावा तर यावरून सगळा हा वाद सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये निर्णय कधी येतो हे तर आपण सांगू शकत नाही कारण आता हा युक्तिवाद किती दिवस चालेल. आजचा युक्तिवाद संपल्यावर कोर्ट करायची तारीख देईल हे सगळं पुढे कळेल. मात्र ह्याच्यामध्ये 2 शक्यता आपण आता सांगू शकतो की जेव्हा कधी कोर्ट निर्णय द्यायला येईल त्याच्यामध्ये शक्यता अशी आहे म्हणजे आपण कुठलाही प्रेडिक्शन करत नाही. आपण जे शक्यता वर्तवतोय की एक तर कोर्ट निर्णय देऊन टाकेल की बाबा शिवसेना अमुक अमुक नेत्याची किंवा जर का आताच्या खंडपीठाने जर का हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करायचं म्हटलं तर चिन्ह सुद्धा गोठवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता पुढे काय होतं ते या सुनावणीच्या अंती किंवा अजून काही सुनावण्या होतील आणि त्याच्या अंती आपल्याला कळेल. जी अमेय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. आपण बघतोय शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा या संदर्भात ही सुनावणी सध्या पार पडतेय. युक्तिवाद केला जातोय. कुठले महत्त्वाचे त्यातले मुद्दे आहेत हे सुद्धा आपण जाणून घेतोय. हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत या युक्तिवादादरम्यान ते आपण बघतोय. सिब्बल यांच्याकडून मुद्दे उपस्थित केले जातात. आमदारांचा गट हा बहुमताच्या जोरावर नेत्याला हाकलू शकत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आमदारांचा गट आधी सुरतला गेला नंतर गुवाहाटीला गेला असं सुद्धा सिब्बल म्हणालेले आहेत. हा सुद्धा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्या पुढचा मुद्दा त्यांनी मांडला तो म्हणजे गुवाहाटीला गेल्यानंतर आमदारांनी नवा नेता निवडला. आमदारांचा गट बहुमताच्या जोरावर नेत्याला हाकलू शकत नाही असं कपिल सिब्बल म्हणतात. एकंदरीत पक्षप्रमुख जे आहेत त्यांच्याकडे सगळे अधिकार असतील असं त्यांना यातून सूचित करायचं आहे हे दिसतंय. जे आमदार गेले ते आधी सुरतला गेले मग गुवाहाटीला गेले आणि तिथे जाऊन त्यांनी नवीन नेता निवडला असं सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. मात्र या सगळ्या संदर्भातले निर्णय हे पक्षप्रमुखांकडे आहेत असं वारंवार सिब्बल सूचित करतात. पुन्हा एकदा माझे सहकारी अमेय चोंबळे आपल्याशी फोनवरून जोडले गेलेले आहेत. ते आपल्याला या संदर्भात अधिक विश्लेषण करून सांगतील. अमेय, आपण पुन्हा एकदा अमेयांना संपर्क करायचा प्रयत्न करूयात. पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलूयात. शुभम, आता नवीन काय नेमके तपशील हाती आलेले आहेत युक्तिवादादरम्यानचे? अर्थातच रिद्धी, खरं तर सिब्बल यांनी असा एक महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यांचं असं आता म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे कुठेतरी याचा मोठा परिणाम जो आहे या संपूर्ण प्रकरणामुळे होताना दिसून येत आहे. कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की सामूहिक पद्धतीने पद सदस्य सोडवण्याचा हा प्रकार जो आहे तो होता आणि इतकं त्याच परिणामी कुठेतरी हे सरकार देखील पडलेलं आहे असं देखील त्यांचं या ठिकाणी म्हणणं येत आहे. त्यामुळे संपूर्ण घटनाक्रम पाहता मागील पाऊण तासांपासून ही जी सुनावणी सुरू आहे त्यामुळे कुठेतरी आता सिब्बल एका वेगळ्या याच्या नॅरेटिव्हकडे जाताना दिसून येत आहेत की शिंदेंचं मुख्यमंत्रीपदी येणं आणि त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रीपदी येण्याच्या आधी जे सरकार होतं त्यावेळेस म्हणजे अर्थातच महाविकास आघाडीचं सरकार होतं ते देखील त्या ठिकाणी पडलं असं देखील त्यांनी या ठिकाणी नोंद जी आहे ती त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे ज्या प्रकारे या संपूर्ण घटनांमुळे घडलेलं एक मोठं नुकसान जे आहे त्याच्याबद्दल देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी नंतर स्वतः पक्ष माझा आहे
आमचा जो गट आहे तोच एक महत्त्वाचा शिवसेना पक्ष म्हणून आहे आणि त्याच बळावर कुठेतरी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सरकार आलं, जे एकनाथ शिंदेचं सरकार होतं आणि त्या याच्यात स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे देखील होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे ज्या घडल्यात आणि त्या घटनाक्रमाच्या नंतर शिंदेंनी त्या घटनेच्या नंतर कशा पद्धतीने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये त्याचा उपयोग करून घेतला आणि स्वतः मुख्यमंत्री पदी गेले याबद्दलचा उल्लेख सिब्बल यांनी या ठिकाणी केलेला आहे. सरन्यायाधीश आणि बेंच पुढे जो आहे तो देखील मांडलेला आहे. इतकंच नाही तर नेता म्हणून नियुक्ती ज्यानुसार उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचीच नियुक्ती ही केली होती, त्यामुळे कुठेतरी याबद्दलची कल्पना जी आहे ती आधीपासून एकनाथ शिंदेंना होती की समजा माझ्याकडे मी जबाबदारी घेत आहे किंवा मला जबाबदारी देण्यात आली तर मी ती पार पाडू शकतो आणि पक्षातील अनेक आमदार हे माझ्या संपर्कात जास्त आहेत आणि त्याबद्दलचं कुठेतरी बोलत असताना, भाषण करत असताना अनेक आमदार आणि मंत्री आज देखील बोलत असतात की भेटण्याची वेळ मिळत नाही. ऑपरेशन टायगर देखील ज्यावेळेस आता शिंदेंनी राबवलं होतं त्यावेळेस देखील अनेक खासदारांनी सांगितलं की आम्हाला बोलायची आणि भेटायची वेळ मिळत नाही, छोट्या साहेबांचीही नाही मिळत, मोठ्या साहेबांचीही नाही मिळत, अशा पद्धतीने देखील त्यांनी अनेकदा म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी हा संपूर्ण त्यांच्याकडून जे आज पक्ष आणि चिन्ह गेलेलं आहे, एक मोठं नुकसान जे त्यांना झालेलं आहे त्याच्याबद्दल कुठेतरी शिंदेंनी फायदा घेत मुख्यमंत्री पद देखील स्वतःकडे घेतलं. आज राज्यात ते उपमुख्यमंत्री देखील आहेत. त्यामुळे या सगळ्या परिणामी नेमकं आता हे कोणाकडे जातं, ज्यानुसार अमय सर आपल्याला म्हणालेत की या सुनावणीच्या नंतर समजा कोर्ट काही निर्णय देतं तर पक्ष आणि चिन्ह हे गोठवू शकतात. ते झाल्यानंतर मात्र शिंदे काय करणार अशा पद्धतीने एक महत्त्वाचं आहे. तर हे पक्ष आणि चिन्ह गोठवल्यानंतर कुठेतरी ठाकरे गटाकडनं प्रयत्न होऊ शकतो निवडणूक आयोगाकडे आणि सुप्रीम कोर्टाकडे एक नव्याने मागणी करण्यासाठी की हा पक्ष आणि चिन्ह याच्याबद्दल खटला जरी सुरू असला आणि गोठवलं जरी असलं तरी मात्र ते अर्ज याबद्दल करू शकतात की आम्हाला ते मिळावं आणि जोपर्यंत निर्णय हा समोर येत नाही तोपर्यंत आमच्यासाठी देखील एक वेगळा कुठला तरी ज्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे जे नाव निवडणूक आयोगाने देण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये देखील बदल करण्यासाठी विनंती जी आहे ती देखील केली जाऊ शकते, असा देखील एक अंदाज जो आहे तो समोर येतोय. अशामध्येच सुनावणी ही अजून देखील आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. पाऊण तासांपासून सिब्बल यांच्याकडनं अनेक महत्त्वाचे मुद्दे जे उपस्थित केले जात आहेत, त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या बाजूने आज संपूर्ण राज्यासमोर आणि देशासमोर त्यांचं पारडं हे आता मोठं होताना दिसत आहे. वजन जो आहे तो त्यांचं जास्त दिसत आहे. ज्यानुसार सरन्यायाधीशांमध्ये देखील चर्चा या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे सुनावणी सुरू असताना तिन्ही सरन्यायाधीश यांच्यामध्ये काही मिनिटांची चर्चा झालेली आहे. त्यांनी देखील या सर्व याच्यावर चर्चा केलेली आहे. त्यामुळे चर्चे अंतिम नेमका कोणता मुद्दा त्यांच्या चर्चेमध्ये होता, कशाबद्दल त्यांनी चर्चा केली होती आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा ही आता झाली आहे, हे देखील एक मोठा प्रश्न जो आहे तो पडलेला आहे. शुभम, पुन्हा एकदा तुमच्याकडे पुढचे तपशील घ्यायला येते. लोकशाही मूल्य सुप्रीम कोर्टानं जपावीत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. पक्ष फोडण्याचे प्रकार वारंवार घडतायत असा मुद्दाही सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. चिन्ह हे राजकीय पक्षाचं, विधिमंडळ पक्षाचं नाही असं देखील कपिल सिब्बल म्हणतात. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एक प्रकारे हे आवाहन केलेलं आहे न्यायालयाला. जी सुनावणी सध्या शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत नावासंदर्भात सुरू आहे त्या दरम्यान सिब्बल यांच्याकडून उपस्थित केले गेलेले हे मुद्दे आहेत जे आपण बघतोय. पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम यांच्याकडे आपण जाऊयात. शुभम, आत्ता जसं आपण म्हणत होतो की आता हे जे नवीन 2-3 तपशील आपण बघितले की एक प्रकारे आवाहन केलं जातंय सिब्बल यांच्याकडून न्यायालयाला. मगाशी सुद्धा तुम्ही म्हणालात की एक प्रकारे एक वेगळं नरेटिव्ह सेट केलं जात आहे. सिब्बल यामध्ये यशस्वी होताना दिसतात का? जे मुद्दे ज्या पद्धतीने ते समोर आणतात युक्तिवादात ते पाहता. अर्थातच जी घटना घडली त्याबद्दलच हा संपूर्ण युक्तिवाद आणि हा संपूर्ण खटला जो आहे तो कोर्टामध्ये आहे. पण त्या पलीकडे जाऊन पण त्याच्यानंतर काय घडलं याच्याबद्दल देखील कोर्टापुढे निरीक्षण ठेवणं हे देखील सिब्बल यांना अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की घटना ही कशानुसार घडली, अगदी ज्या दिवशीपासून हे सर्व गेले होते तर ते पूर्वनियोजित होतं, तिथपासून ते त्याच्यानंतर कशा पद्धतीने राजकीय फायदा हा संबंधित पक्षाकडनं घेण्यात आला होता आणि त्या आमदारांकडनं घेण्यात आला होता. स्वतः शिंदे त्याच्यावर मुख्यमंत्री देखील विराजमान होते. त्यांनी देखील मोठा कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून पाहिलेला आहे आणि आता देखील ते उपमुख्यमंत्री म्हणून कारभार जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांभाळताना दिसून येत आहेत. महत्त्वाची खाती देखील त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे कुठेतरी सरन्यायाधीशांपुढे हा मुद्दा मांडणं पूर्वनियोजित होतं आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री बनले, त्याचा परिणाम कशा पद्धतीने जाणार, एक कुठेतरी
कुठेतरी मोठा फरक जो आहे तो या निमित्ताने दिसून येतो आहे आणि कुठेतरी ह्या दोन गोष्टी ज्या नमूद करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेतरी कोर्ट जे आहे हे देखील निरीक्षणात घेणार आहे, याच्यावर देखील निरीक्षण जे आहे ते त्यांचं असणार आहे. इतकंच नाही तर या सगळ्या गोष्टी आणि ज्या सगळ्या घडामोडी ज्या कालांतरामध्ये घडल्या, ज्या कालावधीमध्ये घडल्या, तो देखील एक महत्वाचा कालांतर आहे. इतकंच नाही रिद्धी, तर अनेकदा अशी देखील चर्चा होत असतात की समजा कोर्टाने याच्या पुढच्या कारवाईसाठी अनेक समजा परवानग्या ज्या दिल्यात तर नेमकं त्यांच्यासोबत कोण कोण होतं संपर्कात त्यावेळेस त्यावेळेस त्यांना इतर कोणत्या वेगळ्या शक्त्या अशा होत्या का ज्या मदत करत होत्या, याबद्दल देखील कुठेतरी सिब्बल आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं युक्तिवादाच्या दरम्यान समजा निवडणूक आयोगाच्या व्यतिरिक्त समजा खटला पुढे नेण्याचा विचार केला तर तो देखील अनेक मुद्दे त्यांच्या समोर आहेत. त्यावर देखील आता सिब्बल कधी उतरणार, आज त्याच्याबद्दल काही बोलणार का, हे देखील पाहणं तेवढं महत्वाचं असणार आहे. कारण की पडद्यामागे देखील काम करणाऱ्या अनेक यंत्रणा ज्या आहेत त्या होत्यात आणि त्याचमुळे कुठेतरी हे सगळं शक्य झालेलं आहे. याबद्दलची कल्पना ही महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला आहे, प्रत्येक नागरिकाला आहे. इतकंच नाही तर ज्यानुसार पुन्हा एकदा एकनाथ शिंदे निवडणुकीसाठी सामोरे गेले होते, त्यामुळे त्यांचे जेवढे आमदार आणि इतकंच नाही तर खासदार जे निवडून आले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर, म्हणजे ज्यानुसार ही केस सुरू आहे, हा संपूर्ण घटनाक्रम सुरू आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत ते शिंदे गटाकडनं आणि एकनाथ शिंदेकडनं या वारंवार होताना दिसून येत आहेत. आणि मात्र उद्धव ठाकरे अनेकदा याच्यावर मौन बाळगून असतात. कारण की जी शुभम, तुम्हाला थोडंसं थांबवते. विधिमंडळ पक्षावर मूळ राजकीय पक्षाचा अंमल असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे, पण सध्या तसं होत नाही असं कपिल सिब्बल म्हणालेले आहेत. नवीन अपडेट ही आपण बघतोय. विधिमंडळ पक्ष फुटतो आणि दुसऱ्याशी युती करतो असं सिब्बल यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे. विधिमंडळ पक्षावर मूळ राजकीय पक्षाचा अंमल असतो असं कोर्टानं म्हटलं, मात्र सध्या तसं घडत नसल्याचं कपिल सिब्बल यांनी नमूद केलेलं आहे. पुन्हा एकदा प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे आपण जाऊयात. शुभम, आता आपण बघतोय की सिब्बल यांनी हा जो मुद्दा उपस्थित केलाय की पक्ष फुटतो, दुसऱ्यांशी युती करतो असं म्हटलं, किंवा पक्षावर अंमल हा राजकीय पक्षाकडून असतो, विधिमंडळ पक्षाकडून, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांच्याकडून जो मुद्दा उपस्थित केला जातोय, वारंवार तांत्रिक मुद्दे त्यांच्याकडून उपस्थित होत आहेत, पण पक्ष फोडण्याचे प्रकार सतत घडत आहेत किंवा वारंवार घडत आहेत असं सिब्बल यांनी म्हणणं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे लोकशाही मूल्य कोर्टानं जपावीत असं एक प्रकारचं आवाहन करणं. यातून नेमकं सिब्बल यांना काय सूचित करायचं? अर्थातच ज्यानुसार शिंदे यांनी उठाव केला होता पूर्वनियोजित होता, पण 30-32 आमदार घेऊन शिंदे नेमकं काय करणार होते किंवा काय त्यांना काय साध्य झालं असतं. इतकंच नाही तर वेगळा गट निर्माण केल्यानंतर पण विरोधी बाकांवर त्यांना जागा मिळाली असती की नसती, हा एक मोठा प्रश्न जो आहे तो त्यांच्या पुढे होता. इतकंच नाही तर मग ज्यानुसार सिब्बल यांनी आता वक्तव्य केलेलं आहे की इतर पक्षांसोबत युती केली जाते, तर हे पूर्वनियोजित मध्ये हे देखील पूर्वनियोजित होतं का, असा देखील एक प्रमुख मुद्दा जो आहे तो त्यांनी आता निरीक्षणामध्ये युक्ती दरम्यान चर्चेदरम्यान आणलेला आहे. त्यामुळे ज्यानुसार शिंदे यांनी महाराष्ट्रात पुन्हा आल्यानंतर फ्लोर टेस्ट केली, फ्लोर टेस्ट नंतर पुन्हा एकदा ज्यावेळेस त्यांनी सरकार पुढे नेण्याबद्दल विचार केला, सरकारमध्ये सामील होण्याबद्दल, सत्ताधारी म्हणून सामील होण्याबद्दल विचार केला आणि स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, याबद्दलचं कुठेतरी एक कानावर टाकणे असो किंवा माहिती देण्याचा प्रकार जो आहे तो सिब्बल यांच्याकडनं होत आहे. आणि या सर्व युक्तिवाद जो सुरू आहे त्या दरम्यान याला अधिक महत्त्व जे आहे ते मिळण्याची शक्यता आहे. आणि याचनुसार जे विविध राज्यांमध्ये किंवा देशाच्या अनेक ठिकाणी ज्या प्रकारे घटना समोर येताना दिसून येत आहेत, तर मात्र हे सर्व राज्यांच्या विधानसभा अध्यक्षांना किंवा मग विधानसभा जे कार्यालय आहेत त्यांना देखील काही एक वेगळा सूचना हे सुप्रीम कोर्ट देतात का, यावर देखील लक्ष असणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की ज्यानुसार हा युक्तिवाद सुरू आहे, अनेक परिस्थिती राज्यातली आणि देशातली ही बदलताना दिसून येऊ शकते. आणि निरीक्षणाच्या समोर सुप्रीम कोर्ट नेमकं पक्षचिन्ह कोणाला जाणार त्यापेक्षा नेमकं काय ते सूचित करतात किंवा काही आदेश देतात का याच्याकडे लक्ष आहे. इतकंच नाही तर या सुनावणी दरम्यान पुढच्या टप्प्यामध्ये नेमकं काय होईल, पुढच्या टप्प्यामध्ये शिंदे गटाचे वकील. ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा. या संदर्भात आणखी एक अपडेट समोर येते. पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी फॉर्म्युला हवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर कोर्टानं निरीक्षण नोंदवलं. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांखाली फॉर्म्युला पाहिजे असं कोर्टानं म्हटलेलं आहे. साधेकाली खटल्यामध्ये त्यावर निर्णय आलेला आहे असं सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. यावर कोर्टाचं म्हणणं समोर आलेलं आहे. पण निश्चित निकषांची गरज आहे असंही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे, निर्देश दिलेत. पक्ष कुणाचा हे ठरवण्यासाठी फॉर्म्युला हवा असं कोर्टानं म्हटलेलं आहे. गेल्या बऱ्याच वेळापासून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू होता. यावर आता कोर्टाकडून निरीक्षणं नोंदवली जात आहेत. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत.
शुभम, आता कोर्टानं या संदर्भात निरीक्षण नोंदवलेलं आहे. या संदर्भात निश्चित निकष हवेत, निश्चित फॉर्म्युला हवाय. अर्थातच नेमकं आता याच्यामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नेमका याच्यामधनं आता कोर्ट हे काय सूचित करतं इतकंच नाही तर मग अनेक राज्यांना आणि अनेक विधानसभा अध्यक्ष जे महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण देशामध्ये आहेत त्याच्याबद्दल काही वेगळं निरीक्षण देतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणखी ज्यानुसार घटना घडत आहेत या भविष्यामध्ये देखील कोणत्याही राज्यांमध्ये घडू शकतात. त्यामुळे नेमकं निरीक्षणाच्या दरम्यान किंवा या युक्तिवादाच्या दरम्यान देखील कोर्ट काही वेगळा आदेश जो आहे तो देतो का, सुप्रीम कोर्ट काही आदेश देतो का, याच्याकडे प्रामुख्याने जे आहे लक्ष असणार आहे. आणि त्यामुळे कुठेतरी अनेकांवर टांगती तलवार जी आहे अनेक पक्षांवर किंवा अनेकांनी ज्यानुसार असा उठाव केलेला आहे, बंड केलेला आहे त्यांच्यावर देखील असणार आहे. इतकंच नाही तर या सुनावणीवर अवलंबून अनेक वेगळे घटनाक्रम जे आहेत ते देखील आहेत. कपिल सिब्बल ज्यानुसार हे सर्व सांगतात, युक्तिवाद करताना दिसून येत आहेत, सांगताना दिसून येत आहेत. कोर्टाला एक प्रत्येक घटना जी आहे मागील आता 50 मिनिटापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे की सुनावणी सुरू आहे. त्यामुळे नेमकं आता पुढची तारीख पडते की येणाऱ्या याच्यामध्ये आता कोर्ट काही निरीक्षणामध्ये सांगतं का किंवा आदेश देतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अनेक अपडेट्स जगदीश जे आहेत ते आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. सुमारे अवघ्या काही मिनिटात 1 तास होणार आहे ही सुनावणी सुरू आहे. 3 वाजता ही शुभम, एक अपडेट येते ती घेऊया. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. राजकीय पक्षामध्ये बहुमताचा नेमका अर्थ कसा लावायचा असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. राजकीय पक्षाचा अध्यक्ष सर्वोच्च असतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. राजकीय पक्षाचा जो कोणी अध्यक्ष असेल तो या पक्षामध्ये सर्वोच्च असतं. मात्र राजकीय पक्षामध्ये बहुमताचा नेमका अर्थ कसा लावायचा असं निरीक्षण त्यानंतर कोर्टानं नोंदवलंय. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. राजकीय पक्षाचा जो अध्यक्ष असतो तो सर्वोच्च असतो, त्याला सर्वोच्च अधिकार असतात. या संदर्भात अधिक अपडेट घेऊया. शुभम आपल्यासोबत जोडलेले आहेत. शुभम, कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे की राजकीय पक्षाचा अध्यक्ष हा सर्वोच्च असतो आणि त्याला पूर्ण अधिकार असतात असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. यावर कोर्टानं असं म्हटलंय की राजकीय पक्षात बहुमताचा नेमका अर्थ कसा लावायचा. अर्थातच बहुमताचाच कुठेतरी फायदा घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष जो आहे तो समोर आणला होता, एक गट जो आहे तो स्थापन केला होता. आणि त्यामुळे बहुमताच्या जोरावर समजा अशा गोष्टी घडल्यात तर मग अशा अनेक घटना ज्या आहेत त्या देखील घडू शकतात. पण ज्यानुसार समजा 31-32 आमदार सर्वप्रथम आणि त्याच्यानंतर अजून 8 आमदार येतात आणि 39 आमदारांसोबत आणि जे की राज्यामध्ये मंत्री देखील आहेत हे समजा सोबत येताना दिसून येत असतील तर मग हे कुठेतरी घटनेनुसार हे मान्य आहे का आणि याबद्दलची घटना ही नोंदवली गेलेली आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ज्यावेळेस तत्कालीन अध्यक्ष यांनी परवानगी दिली होती हा गट म्हणून एकनाथ शिंदेंचा मान्य केला होता, त्यावेळेस जे शिंदेंनी गटप्रमुख नेमले होते त्यांना देखील मान्यता दिली होती, गटप्रमुखांना, गटनेत्यांना. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये याचा देखील अभ्यास केला गेला होता. त्यावेळेस देखील अनेक वेळ विधानसभा ही सुरू होती, विधान भवन हे सुरू होतं आणि त्याच दरम्यान कुठेतरी शिंदे ज्या प्रकारे पुढच्या हालचाली करणार आहेत याच्याबद्दल एक कल्पना जी आहे ती शिंदेंनी केली होती. त्यावेळेस त्यांनी अनेक भेटीगाठी देखील घेतल्या होत्या आणि रणनीती त्यांनी ठरवली होती. इतकंच नाही तर गुवाहाटीवरनं ज्यावेळेस शिंदे निघाले होते आणि महाराष्ट्रामध्ये पोहोचले होते तर सर्वप्रथम त्यांनी या हालचालींकडे लक्ष दिलं होतं. आणि इतकंच नाही तर पक्ष जो आहे तो स्थापन करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही त्यांनी सर्वप्रथम केली होती आणि त्याबद्दल देखील अनेक आता समोर आहेत. कारण की ठीक आहे शुभम, तुम्ही असेच जोडलेले राहा. माझ्यासोबत वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर सुद्धा आहेत. प्रसाद सर, आतापर्यंत जो युक्तिवाद सुरू आहे काय नेमकं तुमचं निरीक्षण आहे? या घडीच्या निरीक्षणाच्या मध्ये हेच म्हणावं लागेल की पक्ष नक्की कुणाचा, मग तो राजकीय असेल तर तो राजकीय पक्ष कोणाचा, विधिमंडळ असेल आवाज पोहोचत नाहीये, पुन्हा तुमच्याकडे येतो. जी. मात्र गेल्या अनेक वेळापासून युक्तिवाद कोर्टामध्ये सुरू आहे. कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडतायत आणि या संदर्भात कोर्टाकडून सुद्धा आता काही निरीक्षणं ही नोंदवली गेलेली आहेत. घडलेल्या सर्व गोष्टी लोकशाहीवर घाला घालणाऱ्या आहेत असं कपिल सिब्बल यांनी या युक्तिवादामध्ये म्हटलेलं आहे. तर संसदीय लोकशाहीमध्ये व्हीपला महत्त्व असतं, व्हीप नाकारल्यास कारवाई होते असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. 13-18ची घटना जर चुकीची असेल, शिवसेना पक्षाची घटना ही जर चुकीची असेल तर 14-19चे आमदार, 14 आणि 2019 मध्ये निवडून आलेले आमदार हे कायदेशीर किंवा कसे, घटनेनुसार कसे, असा सवालही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. राजकीय पक्षात बहुमताचा नेमका अर्थ काय असतो असा निरीक्षण हे कोर्टानं नोंदवलंय. तर राजकीय पक्षाचा अध्यक्ष हा सर्वोच्च असतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. या संदर्भात आणखी एक अपडेट समोर येते. मतभेद होते तर 2019 ते 2022 मध्ये व्यक्त का केले नाहीत असाही सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. हे सर्वजण मविया सरकारमध्ये मंत्री होते
हेही निरीक्षण सिब्बल यांनी नोंदवलंय. आपण नाखुश असल्याचं अचानक कसं जाणवलं असाही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. ठाकरे गटाची बाजू कपिल सिब्बल मांडतायत. जर पक्षामध्ये मतभेद होते तर 2019 ते 2022 या काळामध्ये का या संदर्भात या आमदारांनी आवाज उठवला नाही असाही सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय. शुभम आपल्यासोबत जोडलेले. शुभम, जर हे सर्व आमदार नाखुश होते तर त्यांनी या संदर्भात आवाज का उठवला नाही किंवा पक्षश्रेष्ठींकडे या संदर्भात का त्यांनी त्यांची व्यथा मांडली नाही असा सवालही कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलेला आहे. अधिक तपशील या संदर्भात. खरं म्हणायला गेलं तर गमतीचा भाग हा म्हणायला लागणार आहे जगदीश, कारण की ज्यानुसार आता सिब्बल यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याबद्दल सातत्याने अनेक मुलाखतींमध्ये आणि अनेक वेळा अनेक भाषणांमध्ये प्रत्येक आमदार, प्रत्येक मंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी देखील केलेलं आहे की आम्ही वेळ मागायचो, वेळ मिळत नव्हती. तर इतकंच नाही तर चित्रपट काढून देखील नेमकी जी भूमिका आहे त्या संपूर्ण पक्षाची, शिंदेची आणि त्यांच्या आमदारांची जी आज त्यांच्यासोबत आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आज कपिल सिब्बल समजा याबद्दल बोलत असतील किंवा मग या संपूर्ण जो या ठिकाणी आता युक्तिवाद सुरू आहे यामध्ये हा मुद्दा उपस्थित करत असतील तर यावर कुठेतरी पुरावे हे वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रकारे या शिंदे गटाकडनं समोर आणण्यात आलेले आहेत. नेमकं खरंच त्यावेळेस उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते का? उद्धव ठाकरे खरंच वेळ नव्हते देत तर मग त्याला काही पर्यायी मार्ग होता का? आणि किती वेळा प्रयत्न हे करण्यात आले होते? आणि 2013 पासून समजा उद्धव ठाकरे पक्ष बघत होते आणि पक्ष सांभाळत होते तर तेव्हापासून प्रत्येक आमदारांनी, प्रत्येक मंत्र्यांनी नेमका आता किती वेळा त्यांच्यासोबत भेटण्याचा किंवा त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला याचा आता हिशोब घेण्याची वेळ ही आता कुठेतरी सुप्रीम कोर्टावर आली आहे. सुप्रीम कोर्टावर तर आली नाही आहे का असा आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की सातत्याने एकच तक्रार प्रत्येक माणूस करत असेल किंवा प्रत्येकच आमदार, मंत्री जे इतक्या मोठ्या पदावर आहेत, इतक्या लोकांनी त्यांना निवडून इतक्या मोठ्या पदावर ठेवलेला आहे, ते अशा पद्धतीने बोलत असतील तर कुठेतरी विश्वास जो आहे तो सातत्याने बसेल. पण एकच गोष्ट वारंवार सांगत आहेत, मोठे नेते सांगत आहेत आणि तरी देखील आता देखील ऑपरेशन टायगर राबवल्यानंतर किंवा ऑपरेशन टायगर झाल्यानंतर किंवा अनेक आमदारांनी आणि अनेक नेत्यांनी आता देखील उद्धव ठाकरे यांची साथ एकनाथ शिंदेंनी सोडल्यानंतर. शुभम, मी पुन्हा येतो. 10व्या परिषदाचा गैरवापर झालाय असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. या संदर्भातील आणखी एक अपडेट समोर येते, त्याचे परिणाम आपण बघत आहोत असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. 10व्या परिच्छेदासंदर्भात त्यांनी हे युक्तिवाद केलेला आहे. 10व्या परिच्छेदाचा गैरवापर झालेला आहे आणि त्यामुळेच हे सर्व परिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर आपल्या सोबत जोडलेले. प्रसाद सर, गेल्या काही वेळापासून हा युक्तिवाद सुरू आहे, तुमचं या संदर्भात निरीक्षण? आपण जसं थोड्या वेळापूर्वी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होतो की नक्की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे असतात का? या दोन वेगवेगळ्या भूमिका जर मांडल्या गेल्या तर त्या दोन्हीच्या संदर्भातली नैतिक आणि पक्षीय जबाबदारी कोणावर असली पाहिजे या संदर्भातलं हे मंथन चालू आहे. पण आता ही चर्चा ज्या पुढच्या टप्प्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 10व्या अनुसूचीचं उल्लंघन झालेलं आहे किंवा 10व्या परिच्छेदाच्या अनुषंगानं मांडली गेलेली भूमिका ही चुकीची आहे अशा पद्धतीचा एक युक्तिवाद कपिल सिब्बल करतात. ज्या पद्धतीनं 10व्या अनुसूचीमध्ये घटनेच्या म्हटलं गेलेलं आहे की जर समजा एखादा पक्ष वेगळा होत असेल किंवा त्यातला एक गट वेगळा होत असेल तर त्याला दुसऱ्या गटामध्ये विलीन व्हावं लागतं. इथे हे असं कुठेही घडलेलं नाही असं सांगत कपिल सिब्बल यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणावर शिंदेंची बंडखोरी ही बेकायदा ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि त्यानिमित्तानं जे सर्व न्यायाधीश सूर्यकांत आहेत त्यांचा आणि कपिल सिब्बल यांच्यातला एक संवाद आता न्यायालयामध्ये सुरू आहे. जी, 10व्या परिषदेचा गैरवापर झालेला आहे त्यामुळे हे पुढे जाऊन सर्वच राजकीय पक्षांसाठी धोकादायक होऊ शकतं असं सुद्धा त्यांनी कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय. जी बिलकुल, कपिल सिब्बल यांच्याकडून हेच सांगण्याचा प्रयत्न सातत्यानं होतोय. ते असं म्हणताना दिसत आहेत की इट हॅज नॉट वर्कड, म्हणजे ज्या पद्धतीनं 10व्या अनुसूचीचा वापर व्हायला हवा होता तसा तो झालेला नाही. या उलट 10व्या अनुसूचीचा गैरअर्थ आणि गैरवापरच सातत्यानं होताना दिसतोय असं बचावात्मक पद्धतीनं कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये सांगताना दिसत आहेत. त्यांना जो प्रश्न विचारण्यात आलेला होता तो प्रश्न दस्तूरखुद्द सरन्यायाधीशांनी विचारलेला होता की जर समजा 10व्या अनुसूचीच्या संदर्भामध्ये कसल्या प्रकारची खोडसाळपणे कृती झाली असेल तर त्याचं उत्तर काय आहे. त्या उत्तराच्या अनुषंगानं आता कपिल सिब्बल आपली काय भूमिका मांडतात त्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. जी, मात्र सर, बऱ्याच वेळा शिवसेनेच्या घटनेवर सुद्धा आक्षेप घेतलेला आहे की 13-18ची घटना ही बेकायदेशीर होती. मग जर कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला मग 14-19चे आमदार हे कायदेशीर कसे? बिलकुल, या निमित्तानं होणाऱ्या युक्तिवादातला मुद्दा हाही महत्त्वाचा ठरणार आहे की एका गटाला जर समजा तुम्ही आपण होकार देत असू तर दुसऱ्या बाजूला आपण नकार कसा देऊ शकतो. कपिल सिब्बल यांच्याकडूनच या निमित्तानं विविध पद्धतीनं बचावात्मक भूमिका मांडली जाते.
त्यांचा सातत्यानं हाच विचार आहे की राजकीय पक्षाच्याच ताब्यामध्ये विधिमंडळ पक्ष असला पाहिजे, विधिमंडळ पक्ष स्वतंत्र नसतो, विधिमंडळ पक्ष हा एका गटाशी जाऊन किंवा वेगळ्या पक्षाशी जाऊन युती करू शकत नाही, सर्व मालकी ही सर्वतः आणि संपूर्णपणे ही राजकीय पक्षाचीच, पर्यायानं राजकीय पक्षाच्या नेत्याचीच असली पाहिजे, इतकं सगळं सातत्यानं ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. जी, मात्र सर आणखीन याला एक जोडून असा विषय आहे की एकनाथ शिंदे हे 2019 मध्ये मंत्री होते, मग त्यावेळेस या मंत्री किंवा जे आमदार फुटलेले त्यांनी त्यावेळेस का घटनेवर आक्षेप घेतला नाही असाही सवाल उपस्थित केला कपिल सिब्बल यांनी. बिलकुल, कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद करताना मुद्दा मांडलेला आहे की आमदार आता अचानक बोलू लागले, आता याचा अर्थ संदर्भासाठी 2026 म्हणता येणार नाही, ज्या वेळेला हे बंड झालं किंवा वेगळी भूमिका घेतली गेली त्यावेळेला तशा पद्धतीनं कपिल सिब्बल यांनी भूमिका विचारलेली आहे की आमदारांनी तेव्हा स्पष्टपणे आपलं मत का मांडलं नाही. याच्या उत्तरादाखल शिंदेच्या गटाकडून थोड्या वेळामध्ये उत्तरं दिलीच जातील, पण सातत्यानं आत्तापर्यंत जो बचाव केला जात होता त्यात हे म्हटलं जात होतं की उद्धव ठाकरे भेटायचेच नाहीत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही भेटायचे नाहीत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अतिशय अवघड होतं, ना ते वर्षावर कधी भेटायचे ना ते मंत्रालयात यायचे, या सगळ्या कारणांमुळे पक्षांतर्गत संवाद खुंटलेला होता असा यापूर्वीचा युक्तिवाद आपण ऐकलेला आहे. जी सर, तुम्हाला कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामधील असा कोणता महत्त्वाचा मुद्दा वाटतोय की ज्यामुळं शिवसेना पक्षचिन्ह हे ठाकरेंकडे जाऊ शकतं? जर समजा न्यायालयानं कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाच्या आधारे कुठला निर्णय द्यायचा ठरवला तर राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन स्वतंत्र असतात की नसतात या संदर्भातला सिब्बल यांचा जो दावा आहे तो महत्त्वाचा आहे. सिब्बल असं सांगतायत की राजकीय पक्ष हीच मूळ रचना आहे, त्या रचनेतून जन्माला आलेली जर कुठली रचना असेल तर ती विधिमंडळाची रचना आहे, विधिमंडळातला पक्ष स्वतंत्र असू शकत नाही, विधिमंडळाच्या पक्षाच्या रचनेला राजकीय पक्षाच्या रचनेला सन्मान द्यावा लागतो, पर्यायानं राजकीय पक्षाचा नेता हाच दोन्ही प्रकारच्या रचनेचा प्रमुख आहे, जे राजकीय पक्षाचा नेता नेतृत्व ठरवतं तेच सर्वतोपरी सर्व ठिकाणी अंमलात आणायला हवं. राजकीय पक्षाच्या नेत्याची भूमिका वेगळी आणि विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची भूमिका वेगळी असा दोन प्रकार होऊ शकत नाहीत. हा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून अत्यंत चपखलपणे मांडला गेलेला आहे आणि तो तितक्याच गांभीर्यानं न्यायालयानं स्वीकारला तर निकाल फिरू शकतो, अन्यथा आत्तापर्यंतच्या टप्प्यामध्ये तरी शिवसेना ही शिंदेंची, धनुष्यबाण पण शिंदेंचा असा निकाल यापूर्वी आलेला आहे. जी, आणखीन एक मुद्दा आहे की उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती, मात्र बैठकीला हे आमदार अनुपस्थित होते, व्हीप जारी केला होता, व्हीपचं उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे या आमदारांवर तेव्हाच कारवाई व्हायला पाहिजे होती, हा एक मुद्दा उपस्थित केला गेलाय. बिलकुल, हा अशा प्रकारचा मुद्दा उपस्थित केलेला असू शकतो, पण त्याच्यासाठीचाही बचाव असा आहे की व्हीप हे पक्षांतर्गत कारवाईच्या साठी वापरता येत नाहीत, म्हणजे पक्षादेश हा पक्षांतर्गत कारवाईसाठी वापरता येत नाही. जर विधिमंडळाच्या अंतर्गत विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना कुठली कारवाई करायची असेल तरच पक्षादेश लागू होतो. पक्षादेशाच्या अंमलबजावणीच्या संदर्भातली सूत्र अतिशय स्पष्ट आहे. जर समजा संसदेमध्ये म्हणजेच संसदीय कार्यक्षेत्रामध्ये, मग ती सभा असो, परिषद असो किंवा लोकसभा असो, राज्यसभा असो, या सभागृहांमध्ये पक्षाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी देण्यात आलेला आदेश म्हणजेच पक्षादेश, ज्याला इंग्लिशमध्ये व्हीप म्हटलं जातं. जर समजा संसदेचं कामकाजच चालू नसेल, मग ते लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यापैकी कुठल्याही सभागृहाचं कामकाज चालू नसेल तर अशाच वेळेला पक्षाच्या अंतर्गत बैठकीसाठी कुठलाही आदेश काढता येत नाही. तिथे असलेल्या सदस्यांना त्यांच्या विवेकाचा वापर करण्याचा सर्वाधिकार कायम असतो. जी, आणखीन एक मुद्दा यामध्ये असा आहे की कपिल सिब्बल यांनी असंही म्हटलंय की या फुटीनंतर अनेक निवडणुका झाल्या, निकाल यायला उशीर खूप झालेला आहे, हाही मुद्दा आहे. हा मुद्दा किती व्हॅलिड वाटतोय? तांत्रिकदृष्ट्या जर बघायचं झालं तर ही सगळीच्या सगळी सुनावणी एका अत्यंत डेडलॉक स्थितीला म्हणजे अंधाऱ्या खोलीमध्ये जाऊन संपणार आहे. या सगळ्या कार्यकारणाभावातून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ज्या चिन्हावर ही माणसं निवडून आली आणि ज्या कार्यकाळामध्ये ती निवडून आली ती विधानसभा आता विसर्जित झालेली आहे. नवी विधानसभा आता अस्तित्वात आलेली आहे. त्यामुळे प्राप्त स्थितीमध्ये निकाल काहीही आला तरी आत्ताच्या पातळीमध्ये आत्ताच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिंदेच्या नेतृत्वात निवडून आलेल्या आमदारांवर कारवाई होऊ शकणार नाही. या संदर्भातला निकाल जरी शिंदेच्या विरोधात गेला तरी पण जुनी विधानसभा विसर्जित झालेली असल्यामुळे तो प्राप्त स्थितीमध्ये लागू करता येणार नाहीये. तो केवळ एक नैतिक विजय म्हणून मिरवता फार फार तर येऊ शकतो.
सर, थोड्याच वेळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या वकिलाकडून सुद्धा युक्तिवाद सुरू होईल. एकनाथ शिंदे यांच्या वकिलाकडून कोणते असे महत्त्वाचे मुद्दे असतील की जे न्यायालयामध्ये मांडले जातील? एकनाथ शिंदेंच्या वकिलांच्याकडून यापूर्वी ज्या ज्या टप्प्यांवरचे निकाल आले किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं युक्तिवाद केले ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतील की विधिमंडळामधल्या पक्षाच्या नेत्याची भूमिका ही विधिमंडळामध्ये सर्वोच्च असते. हीच भूमिका त्यांनी नार्वेकर यांच्या समोरच्या सुनावणीमध्ये मांडली होती आणि ती उचलून धरली गेलेली आहे. कारण विधिमंडळात कसं वागायचं ते विधिमंडळात नसलेला नेता सांगू शकत नाही. सोप्या शब्दामध्ये जर बोलायचं आहे तर ठाकरे घरात बसून हे सांगू शकत नाहीत की विधिमंडळामध्ये शिंदेंनी काय करायला पाहिजे. एक नैतिक बाब म्हणून ती गोष्ट स्वीकारली जाऊ शकते, पण प्रत्यक्षात विधिमंडळातल्या कामकाजाच्या दरम्यानचं वर्तन हे विधिमंडळातल्या पक्षनेत्याच्याच हातामध्ये असतं आणि म्हणून विधिमंडळातला पक्षनेता हा स्वतंत्र भूमिका घेऊ शकतो. ही भूमिका यापूर्वी शिंदेंच्या वकिलांनी मांडलेली आहे. तीच भूमिका आता ते परत एकदा मांडू शकतील, कारण कपिल सिब्बल यांनी थोड्या वेळापूर्वी राजकीय पक्ष म्हणून एक स्वतंत्र आणि विधिमंडळ पक्ष म्हणून एक स्वतंत्र रचना अमान्य करावी अशी मागणी केली आहे. शिंदेंच्याकडून राजकीय पक्ष म्हणून एक स्वतंत्र रचना असते, विधिमंडळ पक्ष म्हणून एक स्वतंत्र रचना असते हे सांगितलेलं आहे. आपल्याला ठाऊक असेल अनेक असे राजकीय पक्ष आहेत आणि अगदी फार लांब सुद्धा जाण्याची गरज नाही. उद्धव ठाकरेंच्या भावाचाच असा एक पक्ष आहे की जो राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आहे पण तो विधिमंडळामध्ये शून्य अस्तित्व कधी कधी दाखवलेला आहे. अशा वेळेला राजकीय पक्षाची भूमिका ही विधिमंडळ पक्षाची भूमिका वेगळी ठरवण्यासाठी उपयोगी पडणारं उदाहरण म्हणून दिलं जाऊ शकतं. शिंदेंच्या बाबतीत एक आणखी मुद्दा इथे असा मांडला जाऊ शकतो की शिंदेंची निवड आमदारांनी केलेली होती. शिंदेंची निवड आमदारांनी कायम ठेवली. आमदारांनी आपल्या नेत्याच्या असंवादी म्हणजेच संवाद न करण्याच्या भूमिकेच्या बदल्यात त्या आमदारांनी त्यांच्या नेत्याला बदललं. नेत्याला बदलण्याचा अधिकार कार्यकर्त्याकडे आहे. कार्यकर्ते आपला नेता बदलू शकतात. विधिमंडळाच्या गटनेत्याची निवड विधिमंडळातल्या आमदारांच्या मार्फत व्हायला पाहिजे. थोड्या वेळापूर्वी आपण न्यायमूर्ती जॉयमाला बॉक्ची यांनी जे प्रश्न विचारले होते सिब्बलांना ते त्याच अनुषंगाने होते की जर समजा गटनेता नेमणूक आणि गटनेता हटवण्याचे जर ठराव झाले असतील तर त्यावर आमदारांच्या सह्या का नाहीत. त्यावेळेला सिब्बल थोडेसे गडबडलेले आहेत. सिब्बल यांची गडबड याच निमित्तानं झाली की ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये एकाधिकारशाही राबवली जाते ती मुळात घटनेच्या रचनेला धरून नाही आहे. आपल्याला आठवत असेल जुन्या एका खटल्यामध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं झालेली चर्चा होती आणि उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या नंतर पडलेल्या सरकारवर कुठलाही निर्णय देण्याच्या संदर्भातला विचार आणला गेला तेव्हा हे सांगितलं गेलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब यांच्या हयातही म्हणजे ठाकरेंच्या 2 पिढ्यांच्या हयातीमध्ये घटनेच्या अंतर्गत लोकशाही संपवण्याचा प्रयत्न 2 वेळा झालेला होता. एकदा हा प्रयत्न 2009 मध्ये झाला, त्यानंतर तो परत एकदा 2012च्या सुमारास झाला होता आणि याच कारणानं पक्षांतर्गत घेतले गेलेले निर्णय हे न्यायालयानं चुकीचे ठरवलेले आहेत. हा एक अत्यंत महत्त्वाचा पुढचा मुद्दा हा शिंदेंच्याकडून येऊ शकतो. शिंदेंचे वकील हा मुद्दा मांडू शकतात की पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रिया ही ठाकरे टिकवू शकत नव्हते, टिकवू शकलेले नव्हते आणि म्हणून निवडून आलेल्या आमदारांनी आपली स्वतंत्र भूमिका मांडलेली आहे. जी, कपिल सिब्बल यांचा असा युक्तिवाद आहे की नार्वेकरांकडे आमदार अपात्रतेसंदर्भात अधिकार होते मात्र त्यांनी ते वापरले नाहीत असा युक्तिवाद केलाय. बिलकुल तसा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून केलं जाणं अपेक्षित आहे, कारण नार्वेकरांच्या न्यायालयामध्ये त्यांना न्याय मिळालेला नाही आहे. नार्वेकरांनी आपापल्या पद्धतीनं जेव्हा या संपूर्ण प्रश्नावर उत्तर दिली आणि त्यांचा निकाल दिला तेव्हा त्यांनी हेच सांगितलं की जे विधिमंडळामध्ये घडलं त्या विधिमंडळामध्ये घडलेल्या प्रत्येक घटनेच्या आधारेच यापुढची वाटचाल होणार आहे आणि त्या अनुषंगानं विधिमंडळाचा गटनेता आमदारांनी निवडला. आमदारांनी निवडलेल्या विधिमंडळाच्या गटनेत्याला अध्यक्षांनी मान्यता दिली होती. या संदर्भात पक्षफुटी संदर्भात निश्चित निकष हवेत असं कोर्टानं नमूद केलेलं आहे, निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्याचा अर्थ कसा घ्यायचा? आपल्याला ठाऊक असेल भारतामध्ये पक्षफुटीच्या संदर्भातली एक मोठी राजकीय चर्चा दीर्घ काळापासून चालू आहे. आपल्याला हेही आठवत असेल की भारतातल्या राजकीय पक्ष बदलण्याच्या भूमिकांना आयाराम गयाराम संस्कृती असं म्हटलं जायचं, कारण आयाराम आणि गयाराम नावाचे 2 आमदार प्रत्यक्षात होते. त्यांनी दिवसामध्ये जवळपास डझनहून अधिक वेळेला पक्ष बदलला होता. ते एका तासात एका पक्षात असायचे, दुसऱ्या तासात दुसऱ्या पक्षात जायचे. तिथून आयाराम गयाराम संस्कृती या प्रकारच्या राजकीय उल्लेखाचा संदर्भ लागतो.
त्यानंतर पुढच्या टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक वेळेला पक्षफुटीच्या संदर्भातले अनेक नवे कायदे होत गेले. मात्र प्रमोद महाजन हे संसदीय कार्यमंत्री असताना अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळामध्ये जो एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल हा पक्ष भूमिकेच्या अनुषंगानं झाला की जर एखाद्या व्यक्तीला आणि एखाद्या गटाला अपेक्षित संख्येच्या अनुसार भूमिका बदलायची असेल तर त्यांना आता स्वतंत्र राहता येणार नाही. आपल्याला आठवत असेल यापूर्वी जेव्हा पक्ष फुटायचे तेव्हा फुटलेल्या पक्षांना ना संख्यात्मक मर्यादा असायची ना धोरणात्मक निश्चिती असायची. कारण एखादा गट फुटला म्हणजे तुम्हाला हे निश्चित आठवत असेल की पंडित नेहरूंचा पक्ष स्वतः त्यांच्या मुलीनं 3दा फोडलेला आहे. इंदिरा गांधीनं फोडलेला आहे काँग्रेस. तर इंदिरा गांधींनी ज्या वेळेला काँग्रेस फोडली त्यावेळेला त्यांनी स्वतःचा गट वेगळ्या नावानं स्थापित केला. अशाच पद्धतीनं देशभरामध्ये अनेकदा पक्ष फुटलेले आहेत. काँग्रेस ज्या वेळेला शरद पवारांनी फोडली तेव्हा त्यांनी स्वतःचा एक वेगळा पक्ष म्हणून निर्मिती केली. अनेकदा असं होतं की एखादा गट आपल्या पुरता वेगळा निर्णय घेतो आणि तो स्वतंत्र अस्तित्व टिकवू पाहतो. पण जो प्रमोद महाजन यांच्या संसदीय कार्यमंत्री पदाच्या निमित्तानं आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये जो 10व्या अनुसूचीचा मुद्दा आला त्यात अतिशय स्पष्टपणे असं म्हटलं गेलं की जर समजा आता कुणालाही पक्षापासून वेगळं व्हायचं असेल आणि त्या व्यक्तीकडे संबंधित कायद्याच्या नुसार आवश्यक ती संख्या असेल तर त्याला स्वतंत्र अस्तित्व ठेवता येणार नाही. ताज्या घटनाक्रमामध्ये तुम्हाला जर तृणमूल काँग्रेसच्या आमदारांच्या फुटीचं खासदारांच्या फुटीचं प्रकरण लक्षात येत असेल तर त्यामध्ये ते लोकप्रतिनिधी जे तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते त्यांना उद्धव ठाकरेंप्रमाणेच ममता बॅनर्जींचं नेतृत्व मान्य आहे मात्र अभिषेक बॅनर्जींचं नेतृत्व आणि दादागिरी मान्य नव्हती. त्यांनी एका वेगळ्या पक्षामध्ये स्वतःला विलीन केलेलं आहे. हे कशासाठी केलं जातं तर आपापलं लोकप्रतिनिधित्व टिकवून ठेवण्यासाठी. म्हणजे तुम्ही आमदार असाल तर तुमची आमदारकी टिकून राहते, तुम्ही खासदार असाल तर तुमची खासदारकी टिकून राहते. आणि हेच 10व्या अनुसूचीचं खरं गमक आहे. सर आता निवडणूक आयोगासंदर्भात सुद्धा कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की निवडणूक आयोगानं विधिमंडळ पक्षाच्या संख्येवर हा निर्णय दिलेला आहे. पक्ष चिन्ह आणि नाव हे शिंदेंकडे गेलेले आहे. हे केवळ विधिमंडळ पक्षाच्या संख्येवर दिलेलं आहे. बिलकुल हा एक बचाव निश्चित असू शकतो कारण निवडणूक आयोग शेवटी अंमलबजावणी करणारी एक यंत्रणा आहे. चिन्ह वाटपाचा अधिकार हा निवडणूक आयोगाकडे आहे. चिन्ह हे कोणाला दिलं जातं तर ते राजकीय पक्षाला निवडणुकीमध्ये वापरण्यासाठी दिलं जातं. मात्र त्याच्यात एक आणखी तांत्रिक बाब लक्षात घ्यायला हवी की या चिन्हाचा खरा आणि अंतिम वापर हा विधिमंडळासाठीच होत असतो. कारण आमदार जर समजा धनुष्यबाणावर निवडून आलेला असेल तर तो निवडून आलेला आमदार म्हणून आपलं कार्य कुठे करणार आहे? तो शिवसेना भवनात करणार नाहीये. तो आमदार म्हणून आपलं कार्य शेवटी न्याय देण्याचं आपल्याला निवडून देणाऱ्या मतदारांना निवडून आल्यानंतर न्याय देण्याचं कार्य हे विधिमंडळात करणार आहे. पर्यायानं पक्ष आणि चिन्ह या दोन्ही बाबतीतला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की जर समजा चिन्ह हे पक्षाचं असेल तरी पण त्याचा वापर हा विधिमंडळाच्या कार्यकक्षेमध्ये होत असतो. सर काही दिवसांपूर्वींचा उद्धव ठाकरे यांचा आत्मविश्वास की पक्षचिन्ह नाव हे आपल्यालाच मिळेल किंवा चिन्ह गोठवलं जाईल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांची सुद्धा बॉडी लँग्वेज या संदर्भात काय निरीक्षण? गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं हे दोन्ही बदल अगदी लक्षात घेण्यासारखे आहेत. उद्धव ठाकरे आपल्या सातत्यानं वक्तव्यांमध्ये हे जाणवून देऊ पाहत आहेत की चिन्ह त्यांनाच मिळणार आहे, पक्ष त्यांच्याचकडे येणार आहे आणि जर ते त्यांना मिळणार नसेल तर ते शिंदेंना मिळणार नाही. हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. तसे दावे उद्धव ठाकरे वारंवार पद्धतीनं करत होते. पण उद्धव ठाकरे भलेही हा दावा करत दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्याकडूनही हे म्हटलं जात होतं की शिवसेना ही शिंदेंची आहे, धनुष्यबाण हा सुद्धा शिंदेंचाच आहे. आणि हे दोन्ही दावे हे आपापल्या कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आपापल्या कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची होऊ नये म्हणून सातत्यानं दोन्ही नेते करतायत. सर हा युक्तिवाद अजून किती दिवस चालू शकेल किंवा निकाल काही दिवसांमध्ये येऊ शकेल की आज निकाल येऊ शकेल या संदर्भात काही अंदाज बांधता येतोय किंवा काही युक्तिवादासंदर्भातले काही अंदाज? याचं खरं तर उत्तर आता अजिबात असू शकत नाही की हा युक्तिवाद आणखी किती काळ चालेल. हा कारण संपूर्णपणे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा भाग आहे. न्यायालय हे ठरवणार आहे की जो निकाल द्यायचा आहे तो कधी द्यायचा, त्याच्यासाठी सुनावणीसाठी दोन्ही बाजूला कितपत कशी संधी उपलब्ध करून द्यायची. आत्ताच्या घडीला तरी जवळपास आता 2019ला आलेलं उद्धव ठाकरेंचं सरकार, त्यानंतर 2020ला न्यायालयामध्ये झालेल्या एकूणच खटले प्रकरणं या सगळ्यांचा विषय लक्षात घेता आपल्याला हेही लक्षात घ्यायला लागेल
की प्राप्त स्थितीमध्ये हा निकालाचा खटला आणखी लांबू शकतो. 2022 पासून 2026 आलेला आहे, अजूनही हा प्रकार आणि हा खटल्यांच्या सुनावणीचा एक एक टप्पा पुढे सरकतोय. जी, कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि राष्ट्रवादीचं सुद्धा लक्ष लागलं असेल, शरद पवार यांचं सुद्धा लक्ष असेल की काय नेमका निकाल येतोय, कारण त्यांचाही मुद्दा असाच आहे. बिलकुल, इथे केवळ आणि केवळ शरद पवारांपुरता विषय मर्यादित राहणार नाही, तो ममता बॅनर्जींपर्यंत जातो. कारण ममता बॅनर्जींनी सुद्धा याच पद्धतीनं आपापला दावा केलेला आहे. जी गोष्ट उद्धव ठाकरेंबरोबर झाली आहे तीच गोष्ट शरद पवारांबरोबर झालेली आहे का, असं फक्त तपासून पाहावं लागेल. ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंच्या प्रकरणामध्ये काही सर, मी साम्य थोडा आहे. वेळ थांबवतो, एक मोठी बातमी समोर येते, पुन्हा तुमच्याकडे येतो. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी ही आता उद्यावर ढकललेली आहे. आजची सुनावणी पूर्ण झालेली आहे. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि या संदर्भातील ही मोठी अपडेट समोर येते आहे. सुनावणी आता उद्या पुन्हा होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी उद्या होईल. या संदर्भातील आजचा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होता. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद अजूनही असेल आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सुद्धा युक्तिवाद केला जाईल. सर आपल्यासोबत जुळले. सर, आजचा युक्तिवाद अजूनही सुरू आहे, मात्र सुनावणी संपली, उद्या पुन्हा सुनावणी होईल, जो आपला या आधीचा प्रश्न जी, होता. बिलकुल बिलकुल, अगदी तुम्ही योग्य वेळेला योग्य प्रश्न विचारला होता जगदीश. थोड्या वेळापूर्वीच आपण याची चर्चा केली की ही सुनावणी आणखी किती चालू शकते याचं उत्तर आपण नाही देऊ शकणार. बरोबर. तो पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाचा आणि सरन्यायाधीशांच्या खंडपीठाचाच अधिकार आहे. त्यांनी आत्ता तरी एवढं सांगितलेलं आहे की ही सुनावणी उद्यावर जाणार आहे. कारण आज कपिल सिब्बल यांचं म्हणणं, म्हणजे थोडक्यात सोप्या शब्दामध्ये आज उद्धव ठाकरेंचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. आता एकनाथ शिंदेंचं म्हणणं ऐकून घेण्याची गरज आहे. एकनाथ शिंदेंना त्यांची बाजू मांडण्याच्यासाठीचा एक वेळ निश्चित दिला जाईल. एकदा दोघांचंही म्हणणं पूर्ण झालेलं आहे असं दोघांकडूनही स्पष्ट झालं की मग निकालाच्यासाठी सुनावणी थांबेल आणि निकाल देण्याच्यासाठी काही दिवस राखून ठेवले जातील. जी, तर माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर आपल्यासोबत जोडले होते आणि प्रतिनिधी शुभम उमाळे सुद्धा जोडले होते. दोघांचे धन्यवाद.